जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर व स्वप्नील वाकसर या ऍपवर सर्वांचे सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सराव प्रश्नपत्रिका आलो आहे. तर आपली सराव प्रश्नपत्रिका कोणती आपण बघत आहोत? जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हे पेपर आपण बघत आहोत. हे पेपर आज आपला पेपर क्रमांक आपण 2 आज पेपर क्रमांक बघणार आहोत. तरी मी तुम्हाला परत अवगत माहिती देतो. एकूण आपले प्रश्न असतात 80. किती गुणांसाठी? 100 गुणांसाठी. वेळ किती असतो? 2 तास. म्हणजेच किती मिनिटे? 120 मिनिटं तुमच्यासाठी असतात. तुमच्यासाठी 3 विषय असतात. मासिक क्षमता चाचणी, त्याच्यानंतर अंकगणित परीक्षा, त्याच्यानंतर भाषा म्हणजेच आपलं मराठी व्याकरण. आता अंकगणित म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? त्याच्यात असतो गणित विषय. मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न असतात. बुद्धिमत्तासाठी 40 प्रश्न असतात. अंकगणिता म्हणजे गणितासाठी 20 प्रश्न आणि त्याच्यानंतर भाषा म्हणजेच कोणची? आपली मराठी भाषा, त्यासाठी 20 प्रश्न. म्हणजेच पहिल्यांदा बुद्धिमत्तासाठी तुम्हाला 50 मार्क, अंकगणितासाठी 25 आणि भाषेसाठी 25 असे एकूण किती गुणांची पेपर होतो तुम्हाला? तर 100 गुणांचा पेपर होतो. तर आज आपण न वेळ घेता आपण बघणार आहे सराव प्रश्नपत्रिका 2 नंबर. लक्षात संपूर्ण प्रश्न व्यवस्थितरित्या बघायचे. प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 सेकंद दिले जातील. त्या 20 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आणि आपले स्वतःचे नाव संपूर्ण टाकायचे. तरच कमेंट बॉक्स मध्ये आपण उत्तर दिलेले मला समजेल. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नांकडे. तर आता आपल्याला पहिला प्रश्न मी तुम्हाला सूचना वाचून सांगतो, मग त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न सोडवा. आता सूचना दिली आपल्याला. प्रश्न 1 ते 4 मध्ये रेषांच्या डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली असून उजव्या बाजूस ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तरांच्या आकृत्या दिलेल्या आहेत. यापैकी जी उत्तराची आकृती प्रश्नाच्या आकृतीशी जुळणारी असेल तिच्या दिलेल्या पर्यायाच्या क्रमांकाची स्वतंत्र उत्तर ओएल मार्कशीटवर गोळा काळा करा. म्हणजे इकडे तुम्हाला आता ती सूचना नसेल समजली तर मी सांगतो काय शोधायचं. ह्या आकृतीमध्ये सेम आकृती शोधायची. काय शोधायची आहे? यासारखी आकृती या ए, बी, सी आणि डी पर्यायामध्ये शोधायची आहे. तर मी तुमच्यासाठी मोजून 20 सेकंदाचा काय देतो? वेळ देतो. 20 सेकंदात तुम्ही काय शोधायचं? उत्तर शोधायचं आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 20 सेकंद दिले जातील. त्या 20 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेम आकृती शोधायची. काय शोधायची आहे? सेम आकृती तुम्हाला शोधायची आहे. तर चला अधिक लक्ष विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. या पद्धतीने आकृती आपल्याला ह्या 4 पर्यायांमध्ये शोधायची आहे. तर इकडे लक्ष द्या. आपला ही आकृती बघा. किती रेषा दिसत आहे? 1, 2, 3 आणि 4 रेषा दिसत आहे. या पद्धतीने आलं लक्षात? मग तिकडं 1, 2, 3, 4, 5 म्हणजे आकृती येईल का? तर नाही. अधिकडं 1, 2, 3, 4 ठीक आहे. ही आकृती घ्या. पण ही आकृती घेतल्यानंतर ही आकृती ह्या आकृतीची पहिल्या आकृतीशी डायरेक्ट काय करले? ही शेवटची आकृती पहिल्या आकृतीशी जुळली. तशी दिसते का? ही आकृती शेवटच्या आकृतीशी दुसऱ्या आकृतीशी दुसऱ्या रेषेशी जुळली. म्हणजे येईल का बी? तर बी पण नाही. त्यानंतर सी नंबर 1, 2, 3, 4 4 रेषा दिसत आहेत. ओके. मग आपल्याला 4 रेषा दिसत आहेत. एक मध्ये सेंटरला लाईन दिसते. पण ह्या आकृती जुळती मिळती होईल का? तर नाही. म्हणजे आपला डी नंबर पर्याय बघा नीट. डी पर्याय नंबरचा आणि आकृतीचा नीट निरीक्षण केलं विद्यार्थी मित्रांनो तर या पद्धतीने एक सरळ रेष दिसते. ओके. 1, 2, 3 आणि 4 रेष दिसते का? त्याच्यानंतर ही रेष अशा पद्धतीने दुसऱ्या लाईनीला जोडलेली. या पद्धतीने शेवटची लाईन दुसऱ्या लाईनीला जोडलेली. म्हणजेच आपला योग्य पर्याय कोणता येईल? तर डी नंबर हे काही आपलं योग्य उत्तर येईल. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला आता पुढील प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितरित्या सोडवायचं. तुम्हाला 20 सेकंदाचा टायमिंग दिलेला आहे. तर चला तर
सेम आकृती शोधायची आपल्याला, सेम. बघा बरं आकृती ए बी सी आणि डी पर्याय का बघितल्यानंतर आता ह्या पर्यायामध्ये आपण बघितलं अशा पद्धतीने वर काय एक त्रिकोण दिलेला आहे आणि इकडे काय दिलेलं आहे, अर्धवर्तुळ दिलेलं आहे आणि अर्धवर्तुळामध्ये काय केलेलं आहे, या पद्धतीने काय केलंय, रेषा मारलेले. मग आता याच्यामध्ये आपण ए नंबर आकृतीचा नीट विचार केलाय तर आपल्याला त्रिकोण दिसतोय, अर्धवर्तुळ दिसतोय आणि या पद्धतीने रेषा मारलेले दिसतंय. म्हणजे आकृती दिसती तरी पण आपण काय करू, बी आणि सी आणि डी पर्याय चेक करू. आता इकडे बघा, इकडे सेम दिले पण लाईन कशा दिलेली ह्या पद्धतीने, मी आकृती आली का तर नाही. आता ह्या पद्धतीने त्रिकोण काय दिलेला आहे, उलटा दिलाय, म्हणजे आकृती येईल का तर नाही. आता इकडे डी नंबर आकृतीचा आपण नीट विचार केला तर इकडे काय दिली, उलटी आकृती दिलेली ह्या पद्धतीने, म्हणजे आकृती येईल का तर नाही येणार. म्हणजेच आपली योग्य आकृती कोणची येईल तर ए नंबर जुळती मिळती आकृती आपला पर्याय बरोबर आहे. तर चला जाऊया आपण पुढील प्रश्न. तर चला तुमच्यासाठी पुढील प्रश्न, व्यवस्थित जुळती मिळती आकृती शोधायची आहेत ए बी सी आणि डी पर्यायामध्ये. कमेंट बॉक्स मध्ये पर्याय टाकण्याचा प्रयत्न करत चला. तर चला या पद्धतीने आपल्याला आकृती शोधायची. तर इकडे लक्ष द्या, या पद्धतीने एक रेष मारलेली, या पद्धतीने वर, म्हणजे आपण विचार केला तिथे एक त्रिकोण तयार होतोय आणि इकडे एक त्रिकोण तयार होतोय अशा पद्धतीने. आणि इकडे काय केलेलं आहे, वर्तुळ काढलेलं आहे, इकडे वर्तुळ काढलेले, पण हे वर्तुळ काय केलेले, पूर्ण ब्लॅक केलेले, म्हणजे भरीव केलेले. ओके. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने एक रेष मारून या पद्धतीने एक काय केली, आडवी रेष मारलेली, म्हणजे उलटा टी काढलेली. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये बघा इकडे काळा केलेले का नाही, म्हणजे आकृती येईल का तर नाही. मग आता इकडे काय केलेले, काळा केलेले, पण इकडे काय काढलेलं आहे, या पद्धतीने उलटा वाय काढलेला आहे, म्हणजे आकृती येईल का तर नाही येणार. आता सी नंबर पर्याय बघा, सी नंबर पर्याय एक मिनिट आपण राहू, डी पर्याय का जाऊ. डी पर्यायाचा नीट विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो डी पर्याय काय दिसतोय तुम्हाला, ह्या आकृती कुठंच दिसत नाही. बरोबर आहे. या पद्धतीने म्हणजे काहीतरी वेगळीच आकृती, म्हणजे डी पण पर्याय येणार नाही. आता सी नंबर पर्यायाचं नीट बघा, या पद्धतीने दिसतंय, या पद्धतीने पण दिसते. इकडे वर्तुळ दिसतोय पूर्ण काळा केलेला आहे, इकडे वर्तुळ दिसतोय पूर्ण काळा केलेला आहे आणि ह्या पद्धतीने काय केलेलं आहे, टी काढलेला उलट. म्हणजे आपला योग्य पर्याय कोणता येईल तर सी नंबर काय येईल आपला तर योग्य पर्याय येईल. लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला काय शोधायची होती, जुळती मिळती आकृती शोधायची होती. तर चला जाऊया न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न सोडवण्यासाठी परत तुम्हाला मी 20 सेकंद देतो. 20 सेकंदामध्ये याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. तर चला या पद्धतीने आपल्याला काय शोधायची तर आकृती शोधायची. इकडे काय दिसतोय, वर्तुळ दिसतोय, या पद्धतीने रेष दिलेली आहे, या पद्धतीने आणि या पद्धतीने. किती दिसत आहे, 1 2 3 आणि 4. किती दिसत आहे, 4 रेषा. आता ह्या रेषेचा विचार केला, सेम वर्तुळ दिसतंय, या पद्धतीने रेष दिसते, या पद्धतीने रेष दिसते, पण इकडे रेषा किती 4 मोजायच्या, 1 2 3 4 5. म्हणजे आकृती येईल का तर नाही, ही पर्याय येणार नाही. त्याच्यानंतर आता बी पर्यायाचा आपण नीट विचार केला. ठीक आहे. बी पर्याय, त्याच्या आधी आपण सी करू, बी राहून देऊ, सी करू. आता सी बघा, या पद्धतीने वर्तुळ दिले, याच्या वर्तुळामधून रेष मारली, म्हणजे येईल का सी पर्याय तर नाही. आता इकडे बघा, डी पर्याय वर्तुळ दिलेलं आहे, ह्या पद्धतीने रेष दिलेली आहे आणि 1 2 3 आणि 4 आणि या पद्धतीने, पण ही आकृती दिली, पण काय दिली, उलटी दिली, म्हणजे आकृती येईल का तर नाही. पण आता बी नंबर पर्यायाचा आपण नीट विचार केला तर इथं काय दिलेलं आहे, वर्तुळ दिलेलं आहे, एक रेष दिलेली आहे आणि या पद्धतीने काय दिले आहे, रेषा दिल्या आहे. बरोबर आहे. मग 1 2 3 4 रेषा दिल्या 4 रेषा, म्हणजे योग्य पर्याय आपला कोणता येणार आहे तर बी नंबर ह्या काय येणार आहे, आपला योग्य पर्याय येणार आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला बुद्धिमत्ता ह्या प्रकरणावर अगदी सोप्यात सोपे, अवघड काहीच नाही, फक्त आपला मेंदू किती चालतो यावरच प्रश्न विचारला असतात. म्हणजे आपल्या मेंदूचाच वापर करावा लागतो बुद्धिमत्ताला, म्हणजे मानसिक क्षमता. एकदम सोपे प्रश्न असतात, व्यवस्थित वाचायची सूचना आणि सूचना काय दिली त्याच्यानुसार प्रश्न सोडवायचा. चला तर न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. चला मग 20 सेकंद परत देतोय. आता व्यवस्थित सूचना वाचून घ्या. ठीक आहे. ती सूचना मी तुम्हाला वाचून दाखवतो, मग त्याच्यानंतर वेळ देतो. लक्षात. चला इकडे लक्ष द्या. तर आता तुम्हाला सूचना, प्रश्न क्रमांक
5 ते 8 मध्ये रेषांच्या डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती आहे, त्यातील थोडा भाग वगळला आहे. उजवीकडील उत्तराच्या आकृत्या ए, बी, सी आणि डी काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसून तिच्यातील नक्षी पूर्ण करील ती आकृती कोणती ती शोधून काढून तिच्या खालील OL मार्कशीट वर गोळा करा. तर चला तुमच्यासाठी आता काय देतो 20 सेकंद देतो. पण काय शोधायचंय तुम्हाला? ईडील ह्या चौकोनाच्या ठिकाणी काय शोधायची आहे? गाळलेली A, B, C आणि D मधील पर्यायामधील गाळलेली जागा शोधायची आहे, म्हणजे गाळलेली आकृती शोधायची आहे. तर चला तुमच्यासाठी 20 सेकंदाचा टायमिंग दिलेला आहे. चला तर आकृतीकडे जाऊ आपण. आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर त्या नीट काय दिसतोय? या पद्धतीने काय दिलेलं दिसतोय? त्रिकोण दिलेला दिसतोय आणि एक रेष मारलेली आणि इड पद्धतीने एक रेष मारून वर्तुळ काढून काळ केलेला आहे, एक रेष मारून धनुष्यबाणाचं चिन्ह दिलेलं आहे. मग आता याच पद्धतीने इड काय असेल? या पद्धतीने काय वर्तुळ काढलेला असेल, बरोबर आहे. ह्या पद्धतीने काय केलेलं असेल इड? तर ह्या पद्धतीने असा वर्तुळ काढून मग इड अशी एक रेष दिलेली असेल. आता ही रेष कशी इकडे धनुष्यबाण आहे, म्हणजे तिकडे काय येणार? धनुष्यबाण. म्हणजे आकृती आपल्याला ह्या पद्धतीने आकृती शोधायची, बरोबर आहे. जेवढी आपल्याला आकृती दिसते या पद्धतीने आकृती कुठे दिसते? आता आपण ए नंबर पर्यायाचा विचार केला तर सरळ लाईन आली, म्हणजे ए नंबर पर्याय येईल का? तर नाही येणार. आता पुढील आपण बी नंबर आकृती दिसते तशी, हो सेम दिसते या पद्धतीने आणि या पद्धतीने काय आली? आपली आकृती आली, म्हणजे बी पर्याय आपला योग्य. पण तरी आपण पुढील पर्याय चेक करू. चला पुढील पर्याय चेक केले तरी बघा ह्या पद्धतीने काय आली? लाईन आली आणि ह्या पद्धतीने काय आल्या? वर्तुळ. पण आपल्याला एक रेष मारून वर्तुळ पाहिजे का? तर नाही. आपल्याला काय पाहिजे? धनुष्यबाण पाहिजे. ओके, म्हणजे सी नंबर पर्याय येईल का? तर नाही. त्याच पद्धतीने ह्या पद्धतीने अर्ध अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि इकडे काय दिलेलं आहे? एक रेष दिली आहे आणि वर्तुळ दिली. ही पाहिजे का आपल्याला? तर नाही. म्हणजेच आपला योग्य पर्याय कोणता आलाय? तर बी नंबर काय आलाय? योग्य पर्याय आकृती आलेली आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या पद्धतीने काय करायची? आकृती शोधायची असते. लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला पुढील प्रश्नामध्ये गाळलेली आकृती शोधायची आहे. चला आता विद्यार्थी मित्रांनो, आता सेम आकृती असेल, बरोबर आहे. इकडली आकृती आणि इकडली आकृती सेम असेल, म्हणजे चिड कशी असेल? या पद्धतीने. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या पद्धतीने इड आकृती, ठीक आहे. थोडी आपण या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. या पद्धतीने असेल, म्हणजे या पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये काय असेल? तर अशा लाईन असेल दोन, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला आकृती शोधायची कशी आहे? या पद्धतीने आकृती आपल्याला शोधायची आहे. मग आता अशा पद्धतीने आकृती आपण विचार नीट केला तर ए नंबर पर्याय बघितला दिसतोय पर्याय. या पद्धतीने दोन लाईन दिसते आणि ह्या पद्धतीने काय दिसतोय? तर अर्ध्या मधला म्हणजे अर्ध्या वर्तुळामधला एक भाग, म्हणजे 4 भाग केले वर्तुळाचे, त्याच्यापासून एक भाग दिसतोय. तर मग आपण त्यानंतर आपल्याला समजली ए नंबर आपला बरोबर आहे, तरी पण आपण काय करू? बी आणि सी आणि डी नंबर करायचे. आता ही बघा बरं दिसतीये, तर ही कुठं जुळत नाही. लक्षात, ठीक आहे. आपल्याला या पद्धतीने पाहिजे, पुढे सेंटरला येईल. या पद्धतीने बघा बरं, या पद्धतीने जुळेल का? तर नाही. सी नंबर पण जुळणार नाही. तर डी नंबर तर कुठंच तर्क लागत नाही. लक्षात, डी नंबर नाही. म्हणजेच आपला योग्य पर्याय कोणता आहे? तर ए नंबर काय आलाय? तुमचा योग्य पर्याय आलेला आहे. म्हणजेच तुम्हाला ह्या आकृत्या शोधता येत नसेल तर सर्वप्रथम ए, बी, सी आणि डी पर्यायाचा विचार न करता सरळ सरळ जी आकृती आपल्याला दिली त्या आकृतीचा विचार करायचा आणि त्यानंतर काय करायचा?
पुढील ए बी सी पर्यायामध्ये जुळती बघायची. मी कशी ह्या पद्धतीने आकृती काढून घेतली, त्याच पद्धतीने तुम्ही काय करायची, आकृती काढून घ्यायची. सेम आकृती तुम्हाला कशा पद्धतीने दिसते हे नाही. आलं लक्षात? म्हणजे 1 सेकंदात जास्त वेळ जात नाही तुमचा. इकडे तुम्ही इकडे लक्ष दिलं. आलं लक्षात? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला आता पुढील प्रश्न नीट बघा. आकृती व्यवस्थित वाटलंच तर काढून घ्या आणि मग सोडवण्याचा प्रयत्न करा. चला आता आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर आकृती आपल्याला बाजूनं बघा, इकडे एक रेष मारलेली आणि इकडे काय केलेलं या पद्धतीने अशा पद्धतीने आकृती दिलेली आहे. आणि इकडे काय केलेलं ह्या पद्धतीने असा वर्तुळासारखं काढलेलं आहे. मग आता आपण ह्या पद्धतीने इकडं वर्तुळासारखं काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. मग आता देख लक्षात, ह्या पद्धतीने आपण ठीक थोडं जास्त होते. ठीक आहे, या पद्धतीने आपण काढलं आणि त्या पद्धतीने काय केली ते ना, अशा पद्धतीने एक रेष मारलेली आणि रेष मारून काय केलंय, रेष मारून ह्या पद्धतीने वर नेऊ आणि एक काय दिलाय असा, म्हणजे ठीक आहे. या पद्धतीने रेष नेऊन असा एक डॉट, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय शोधायची, ह्या पद्धतीने आकृती शोधायची ए बी सी आणि डी पर्यायामध्ये. तर अशा पद्धतीने बघा बरं, आता या ए नंबर पर्यायाचा आकृतीचा नीट आपण विचार केला तर ही आकृती कुठं जुळती मिळती होते का, तर कुठंच होत नाही. लक्षात, म्हणजे ए नंबर पर्याय येईल का, तर नाही. आता बी नंबर पर्यायाचा नीट विचार करा बरं. ही आकृती ह्या पद्धतीने आपल्याला कसा पाहिजे, ह्या पद्धतीने पाहिजे, बरोबर आहे. ह्या पद्धतीने दिसतोय, पण ह्या आकृती कुठून इडून घेतली नंतर सेंटरला दिसतोय का, ह्या पद्धतीने पाहायला होतं, बरोबर आहे. म्हणजे इंक बी नंबर, तर नाही. आता सी नंबर पर्यायाचा नीट विचार करा. आपल्याला काय पाहिलं होता, अर्धा वर्तुळ, इकडे काय दिली, एक सरळ रेष दिलेली. काय दिलेली आहे, सरळ रेष दिलेली आहे. म्हणजेच आता मला सांगा, ही सरळ रेष येईल का रे विद्यार्थी मित्रांनो, तर नाही येणार. आलं लक्षात. म्हणजे सी नंबर पर्याय पण तुमचा येणार नाही. आता डी नंबर पर्यायाचा आपण नीट विचार केला तर सेम आकृती दिसती बघा आपल्याला. ह्या पद्धतीने एक सेंटरला लाईन मारून ह्या पद्धतीने वर केलेले आणि इकडे काय केलेलं आहे, गोल काढलेला आहे. म्हणजेच योग्य पर्याय आपला कोणता येईल, तर डी नंबर काय येईल आपला, तर योग्य पर्याय क्रमांक येईल. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. ह्या पद्धतीने काय शोधायच्या असतात, आकृत्या आपल्याला शोधायच्या असतात. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला तुमच्यासाठी 20 सेकंदाचा वेळ देतो आणि प्रश्न व्यवस्थित सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा टायमिंग संपलेला आहे. आता मी तुम्हाला बोललो ए बी सी आणि पर्यायाचा विचार न करू, डायरेक्ट आकृतीचा विचार करा. तर आकृतीमध्ये आता ह्या बाजूचा आपण नीट भाग बघितला, इकडे काय दिसतंय, ह्या पद्धतीने असं दिसतंय आणि इकडे पण ह्या पद्धतीने दिसत असेल ना विद्यार्थी मित्रांनो, बरोबर की नाही. मी ह्या पद्धतीने इकडे काय दिलंय, या पद्धतीने वर्तुळ दिलंय, म्हणजे ह्या पद्धतीने एक रेष दिलेली, म्हणजे इकडे पण एक पद्धतीने काय असू शकते, रेषच असू शकते, बरोबर आहे. बरोबर आहे, या पद्धतीने काय असू शकते, एक रेषा असू शकते. आणि ह्या अर्धा असलेला वर्तुळ म्हणजे अंडा, बरोबर आहे. या पद्धतीने वर्तुळ काय काळा, म्हणजे आकृती आपल्याला शोधायची कशी विद्यार्थी मित्रांनो, एक लक्ष द्या. या एवढीच आकृती शोधायची, एवढी आकृती शोधायची, फक्त एवढीच आकृती शोधायची. लक्षात, एवढी आकृती, म्हणजे ह्या पद्धतीने आकृती आपल्याला कुठं दिसती ते बघायची. आपल्याला वरल्या आकृतीशी काही घेणं नाही. तर लक्षात, कोणत्या आकृतीशी आपल्याला काही घेणं नाही. म्हणजे आपल्याला आकृती फक्त आणि फक्त या पद्धतीने आकृती आपल्याला शोधायची आहेत. मग आता आपण ए नंबर पर्यायाचा नीट विचार केला, ठीक आहे. ए नंबर पर्यायाचा आपण नीट विचार केला तर ए नंबर मध्ये काय दिसतोय, अशा पद्धतीने दिसतोय. म्हणजे वर्तुळ अर्धा भाग वर्तुळाचा किंवा पाऊण वर्तुळाचा भाग घेतलेला दिसतोय का, तर आपल्या वर्तुळाने आपल्याला काय पाहिजे, सरळ रेष. म्हणजे इतका ए नंबर पर्याय तर नाही. त्याच्यानंतर बी नंबर पर्यायाचा नीट विचार केला, ओके, रेष दिसती पण रेष कुठे घेतलेली,
डायरेक्ट ती काय घेतली, या बाजूला घेतली, म्हणजे आपल्या या बाजूला काय सेंटरला पाहिजे, काय पाहिजे, इडून पाहिजे, म्हणजे बी नंबर पर्याय येईल का, तर नाही. आता आपण सी नंबर पर्यायाचा नीट विचार केला तर ह्या पद्धतीने दिले, ह्या पद्धतीने सी पर्याय कुठंच जुळत नाही, लक्षात, सी नंबर पर्याय कुठंच जुळत नाही. आता डी नंबर पर्यायाचा आपण नीट विचार केला तर ह्या पद्धतीने आपल्याला काय भेटली, आकृती भेटतीये, आणि ह्या पद्धतीने सेंटरला एक लाईन मारून ह्या पद्धतीने आपली एक आकृती तयार झालेली आहे. म्हणजे योग्य पर्याय कोणता आहे तुमचा, तर योग्य पर्याय डी नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक येईल. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, ह्या पद्धतीने काय शोधायचे असतात, जुळलेल्या आकृतीमधील जुळलेल्या आकृत्या ह्या पद्धतीने शोधायच्या असतात. समजलं. सर्वप्रथम ए बी सी पर्यंत किंवा डी पर्यंत लक्ष न देता आपण जी आकृती दिलेली असते प्रश्न पत्रिकामध्ये तिचा संबंध इतर आकृतीशी लावून तेव्हा ती आकृती शोधायची असते. लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला पुढील प्रश्नासाठी थोडा आपला वेगळं दिलेलं आहे, त्याच्याकरता मी तुम्हाला सूचना वाचून दाखवतो. तर आता आपल्याला प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथी जागा मोकळी ठेवलेली आहे. तुम्हाला 3 आकृती दिल्या, 1 2 3 आणि चौथी जागा काय केली आहे तर मोकळी ठेवलेली आहे. लक्षात. मग पुढे दिलेल्या उत्तराच्या आकृतीमधून अशी आकृती शोधून काढा की जी आकृती मालिका पूर्ण करेल. म्हणजे काय करेल, ही आकृती मालिका, या 3 आकृती मालिका ही चौथी आकृती मालिका काय करेल, पूर्ण करेल. असे खालील पर्यायांपैकी ओएल मार्कशीट मध्ये गोळा काळा करा. तुम्हाला सर्वांना माहिती ओएल मार्कशीट काय असते, आपण कायम पेपर घेतोय त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे. तर या आकृतीसाठी या प्रश्नासाठी तुम्हाला मी 20 सेकंद देतो. 20 सेकंदात उत्तर देण्याचा ए बी आणि सी डी पर्यायामधून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनी इकडे लक्ष द्या. तर आपल्याला आता प्रश्न या दोन्हींचा संबंध बघायचा. सर्वप्रथम काय करायचा, 2 आकृत्या दिलेल्या असतात सुरुवातीला, त्यांचा संबंध बघायचा. आता यांचा संबंध बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या पद्धतीने असा इकडे वर्तुळ आणि ह्या पद्धतीने अशा रेषा दिलेल्या, बरोबर आहे. आणि इकडे काय दिलेलं आहे, वर्तुळ एकदम गरत केलेलं आहे, म्हणजे पूर्ण ब्लॅक वर्तुळ दिलेलं आहे, बरोबर आहे. मग त्याने इकडे संबंध काय दाखवला तर त्याच अर्धवर्तुळ, म्हणजे वर्तुळ काढून अर्धवर्तुळ त्यांना एक रेषा दिली अशा 2, त्या काय केल्या छोट्या केल्या, म्हणजे पूर्ण मोठ्या केल्या का पुढे अशा पद्धतीने तर नाही. आणि तो वर्तुळ काय केला, ह्या पद्धतीने इकडं घेतला आणि तो बी गर्द केला. आता इकडे लक्ष द्या. त्याच पद्धतीने आपण ह्या आकृतीचा संबंध त्या आकृतीशी लावू शकतो. आता इकडे तुम्हाला दिलेला अर्धा वर्तुळ ह्या पद्धतीने आणि वर काय दिलेलं आहे गरज. मग आता याच्यामध्ये आकृती कशी, आता इकडे तुम्हाला समजलं असेल एकमेकांना काय केलेले अर्धे वर्तुळ केलेले, मग इकडं पण आपली काय येणार एकमेकांना आपण काय करू अर्धे वर्तुळ करू. पण कसं अर्ध वर्तुळ, या पद्धतीने. लक्षात. या पद्धतीने अर्धवर्तुळ आपलं आलं पाहिजे. आला अर्धवर्तुळ, ओके. मग आला असेल अर्धवर्तुळ ह्या पद्धतीने, ठीक आहे, ओके. या पद्धतीने अर्धवर्तुळ ह्या वर्तुळापेक्षा थोडं लहान, ओके. आणि टिंब काय केला त्याला, ह्या पद्धतीने इडच घेतला आणि इकडे घेतला, म्हणजे त्याच्या या सेंटरला आणि या सेंटरला घेतला. मग आपण काय करणार तर त्याचा इड पुढे दिलेला ह्या बाजूला दिलेला आहे, म्हणजे आपण काय करणार या बाजूला घेणार, बरोबर. म्हणजेच काय करणार या बाजूला घेणार इड, ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे आपल्याला काय शोधायची, या पद्धतीने आपल्याला संबंध समजला. या 2 आकृतीवरून आपल्याला काय करा, या आकृतीचा संबंध समजला, म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीने काय करायचे तर आकृती शोधायची. मग आता पर्याय आपण चेक करू. ए नंबर पर्यायामध्ये दिसते का तशी आकृती, नाही. आता बी नंबर पर्यायामध्ये दिसते का तशी आकृती, नाही. आता सी नंबर पर्यायामध्ये दिसते, ओके, वर्तुळ दिसतोय आणि ह्या पद्धतीने काय दिसतोय अर्ध वर्तुळ दिसतंय, म्हणजे सी नंबर पर्याय तुमचा काय बरोबर आहे. आता डी नंबर बघा बरं, ही आकृतीला एक काढायला दिली आणि वर्तुळ इकडे या काढायला दिले, म्हणजे आकृती जुळते का तर नाही. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक तुमचा कोणता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर सी नंबर काय येणार आहे तुमचा योग्य उत्तर येणार आहे. तर हे प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचे. लक्षात. नवोदयला कसाही प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ताचा तुम्ही 100% सोडवणार. फक्त प्रश्न व्यवस्थित, सूचना काय दिली ती सूचना व्यवस्थित वाचली तरच प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडता येईल. नाही तर तुम्ही नुसतं घाई करायचं, प्रश्न वाचायचा नाही किंवा सूचना वाचायची नाही,
प्रश्न पाहायचा आम्हाला जमाना तुम्ही पेपरला मी बघतोय, पेपरला तुम्ही तीच पद्धत करताय, कारण प्रश्न वेळ वाचत नाही, वारंवार विचारता सर हे कसं, सर हे कसं, कारण तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला आणि प्रश्न समजून घेतले. आतापर्यंत आपले भरपूर पेपर सोडून झालेले, तरी तुम्ही तो डाऊट सर ह्यो प्रश्न कसा, तो प्रश्न कसा, तुमचे डाऊट आधी क्लिअर करा. डाऊट कधी क्लिअर होतील, जेव्हा जी सूचना दिलेली असते प्रश्नांच्या खाली ती सूचना व्यवस्थित वाचून घ्या, तेव्हा तुमचे प्रश्नांचे डाऊट काय होतील, क्लिअर होतील. चला तर मग न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला पुढील प्रश्न त्याच पद्धतीने तुम्हाला चौथा कॉलम मध्ये कोणची आकृती, या दोघांचा काहीतरी संबंध आहे आणि या दोघांच्या संबंधावरून ही आकृती ह्या आकृतीशी संबंध जोडायचा आहे. तर चला तुम्हाला ह्या आकृतीसाठी 20 सेकंद देतो. तर चालू विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं बरोबर आहे. आता ह्या आकृतीची ह्या आकृतीची काहीतरी संबंध आहे, ह्या संबंध आधी बघायचा, मग पुढली आकृती बघायची. लक्षात आधीकडे बघा, या पद्धतीने काय दिली, एक रेष दिलेली आहे आणि त्या रेषेवर काय दिले, वर्तुळ दिलेले बरोबर आहे, म्हणजे वर्तुळ टाईप दिसते. ओके, त्या पद्धतीने त्याने तिकडे काय केलं, ऑलरेडी जी रेष होती तशी पद्धतीने दिली आणि एक वर्तुळ दिलेलं, पण त्यानं परत चेंजिंग काय केलं ते आपण बघूया. ठीक आहे, ठीक आहे, चेंज काय केलं तर इकडे लक्ष द्या. त्याने ह्या पद्धतीने एक रेष मारली आणि काय केलं, वर्तुळ जशाल तशी, म्हणजे इकडे एक रेष होती तर इकडे किती गेली, 2 झाले, म्हणजे ती स्वतः एक आणि ती एक अजून वाढवली. मग इकडे बघा, आता यामध्ये आपल्याला संबंध काढायचा आहे या आकृतीमध्ये. आता इकडे बघा, या आकृतीमध्ये तुम्ही नीट निरीक्षण केलं तर ह्यामध्ये काय केली, एक रेष दिलेली, ही 2 दिलेली आणि 3 दिलेली आणि इकडे काय दिलेलं, वर्तुळ दिलेलं. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आता लॉजिक तुम्हाला इकडे समजलं असेल, काय लॉजिक दिलेले लक्षात, लॉजिक इकडे तुम्हाला समजलं असेल, इकडे 1 होती इकडे 2 दिले म्हणजे वाढवली, आता इकडे 3 आहे तर पुढल्या याच्यात किती राहतील, तर 4 राहतील. हे लॉजिक तुम्हाला समजलं, पण त्या कशा राहतील ते इकडे लक्ष द्या. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, एक सेंटरला लाईन टाकावं लागेल, एक सेंटरला टाकून, ठीक आहे, एक सेंटरला, त्याच्यानंतर एक मध्यभागी, त्याच्यानंतर एक इडे आणि एक ह्या पद्धतीने, आणि यांच्यामध्ये काय करावं लागेल, तुम्हाला वर्तुळ टाकावं लागेल. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला काय शोधायची, खालील पर्यायांमध्ये आकृती शोधायची आहे. आता आपण किती दिसत आहे हे रेषा, 1 2 3 4 5, सॉरी आता आपण डबल मोजले जाणार आहे. रेषा आपल्या किती मोजून, 1 2 3 4 रेषा, किती रेषा आहे, 4 रेषा. त्याच पद्धतीने आपल्याला रेषा मोजायच्या आहेत. मग आता रेषा मोजण्यासाठी इकडे लक्ष द्या. आता इकडे तुम्हाला ए नंबर पर्यायाचं नीट निरीक्षण केलं तर इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, ए नंबर पर्यायाचं नीट निरीक्षण केलं, एक रेष दिसते, ही 2 ही 3 ही आणि 4 दिसतंय, 4 लाईनी. म्हणजे ही लाईन इकडे झाली, तुम्ही माझ्या ढिकावर मोजल्याने याच लाईनी कुठे जायला, पुढे जायला, म्हणून या किती लाईनी, 4 लाईन. म्हणजे आपल्याला सेम आकृती कोणती ए पर्यायामध्ये भेटली. तरी पण आपण काय करूया, पुढील आकृत्या चेक करून बघूया. आता पुढील मध्ये किती आहे, 1 2 3च लाईन, म्हणजे येईल का, तर ए बी नंबर पर्याय आपलं उत्तर येणार नाही. त्याच्यानंतर आता पुढे सी नंबर किती दिसत आहे, 1 2 3 किती दिसत आहे, 3च दिसत आहे, म्हणजे येईल का, तर सी नंबर पर्याय पण आपला उत्तर येणार नाही. आता डी नंबर पर्याय बघा, 1 लाईन 2 3 आणि 4, किती लाईन आहे, 4च लाईन बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, किती लाईन आपल्या 4 लाईनी दिलेल्या आहे बरोबर आहे. आता सर तुम्ही माझ्या नीड पण 4 लाईनी दिल्या, नीड बघा बरं, ते 4 लाईनी का, हो 4च लाईनी बरोबर आहे. 1 2 3 आणि 4 लाईनी दिल्या आणि नीड पण सर 1 2 3 आणि 4. काही बदल दिसतोय का बघा बरं त्या आकृतीमध्ये, का सेम दिसते आकृती, नीट निरीक्षण करा बरं, दोन्ही आकृत्यांचं नीट निरीक्षण करा. आता सर ती आकृती सेम दिसत असेल किंवा ती आकृती डबल असेल असं कोणाला भासतंय का, तर तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल तर त्या आकृतीचं म्हणजेच ह्या डी नंबर पर्यायाचं नीट तुम्ही निरीक्षण केलं असेल तर ह्या आकृतीच्या लाईनी बरोबर आहे, लाईनची रेषा नीट बघितली असेल तर काय द्या, एकदम अशा तंतोतंत कशा ते वर्तुळात आहे. ही लाईन काय केली, थोडी मोठी केलेली आहे. मी तुम्हाला फरक सांगतो आणि आपल्याला ह्या लाईनी बघा, तिकडे लक्ष द्या, तिकडे लक्ष द्या. म्हणजे ह्या लाईनींचा नीट विचार केला
तर ह्या लाईनी सर्वात अशा एकदम ह्या पद्धतीने दिलेल्या आहेत. म्हणजे ह्या कडाच्या लाईनी काय केलेल्या आहेत ना, मोठ्या केलेल्या आहेत. म्हणून आपला ए नंबर पर्याय काय येईल तर बरोबर ए. लक्षात, म्हणजे कुठेतरी काहीतरी थोडं काहीतरी वेगळं दिले. लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न नीट सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो. नीट दोन आकृत्यांची, ह्या दोन आकृत्यांचं निरीक्षण करायचं आणि मग ती तिसरी आकृती काय करायची, जुळती मिळती. चला तर तुमच्यासाठी 20 सेकंदाचा वेळ देतो. आता 11 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर चला आता या दोन आकृतीमधला आपण संबंध बघू काय दिलेला आहे, तेव्हा आपल्याला काय करायचं समजा पुढल्या. आता आकृती दोन्ही पण काय दिसत आहे, सेम दिसत आहे. आकृत्या दोन्ही पण सेम दिसत आहे, पण या आकृत्यांच्या तिन्ही पण रेषा म्हणजे पुढे घेतलेल्या आहे, या बाजूने घेतलेल्या आहे आणि नंतरच्या आकृतीमध्ये वर गेलेल्या आहे. म्हणजेच कोणत्या पद्धतीने फिरल्या, या पद्धतीने फिरल्या आहे. म्हणजे कोणचा जो आपला घड्याळ असतं ते घड्याळ कशा पद्धतीने या पद्धतीने फिरतं, म्हणजेच कसं या पद्धतीने फिरतं त्याच पद्धतीने काय करत राहिल्या आकृत्या फिरत आहे. म्हणजे या पद्धतीने ती इकडे गेली. मग आता मला सांगा आपली आकृती या पद्धतीने राहील, ती कुठे येईल, इकडे येईल. म्हणजेच आपले तिन्ही पण टोक पुढे येतील, ह्या पद्धतीने येतील. ह्या पद्धतीने असलेली आकृती आता ए नंबर पर्यायामध्ये नाही दिसत, इडं पाहिजे नव्हती, आहे का. त्याच्यानंतर तिन्ही टोक कुठं रेषांची इडं पाहिलं होते, आहे का बी नंबर तर नाही. त्याच्यानंतर सी नंबरचे तिन्ही टोक इडं पाहिलं होते, आहे का तर नाही. त्याच्यानंतर डी नंबर बघा, तिन्ही टोक कुठं दिसत आहे, या पद्धतीने दिसत आहे. म्हणून आपला डी नंबर पर्याय अगदी बरोबर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. ह्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मी 20 सेकंद देतो. व्यवस्थित आकृत्यांचं निरीक्षण करा आणि व्यवस्थित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता इकडे पहिल्यांदा काय दिलंय, या पद्धतीने असं समजा उदाहरणार्थ अधिकचं चिन्ह दिले, वर्तुळ दिलेलं आहे, वर्तुळ दिलेलं आहे, वर्तुळ दिलेलं आहे, वर्तुळ दिलेलं आणि वर्तुळ दिलेले. लक्षात. आणि ते वर्तुळ पूर्ण काय केले, गडद केलेले. बरोबर आहे, पूर्ण गडद केलेले. पण याच्यामधला आपल्याला संबंध काय दिसतोय तर इकडे लक्ष द्या. याच्यामधला संबंध काय दिसतोय, या पद्धतीने हे गडद वर्तुळ आहे, हे गडद वर्तुळ आहे, हे गडद आहे, हे गडद आहे आणि अधिकचं चिन्ह दिलेलं आहे. पण वरलं काय केलेलं आहे, गडद दिलेलं आहे का, नुसतं वर्तुळ दिले, गडद दिलेले का नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला संबंध दिसतोय. संबंध काय दिसतोय, त्यांना दिलेले वर्तुळ एकूण किती 5 वर्तुळ दिलेले. त्या 5ही वर्तुळांपैकी काय केलेले, हे संपूर्ण गडद दिले. पण पुढल्या याच्यामध्ये काय केलेले, 4 वर्तुळ गडद दिलेले आणि एक वर्तुळ काय दिले, बिगर गडद दिलेले. म्हणजेच काय केलंय, हे संबंध आपल्याला समजलाय. मग आता पुढील आकृतीमध्ये त्याच पद्धतीने काय येईल, आपला संबंध येईल. काय येईल, अधिकचं चिन्ह येईल. काय येईल, अधिकचं चिन्ह, सॉरी अधिकचं चिन्ह येईल. ह्या पद्धतीने एक वर्तुळ आहे, ह्या पद्धतीने एक, ह्या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने आणि एक सेंटरला. म्हणजेच काय, इडे पूर्ण गडद राहील, ह्या पूर्ण गडद राहील. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे दोन काय गडद नाही, हे दोन आपण गडद नाही ठेवणार. म्हणजेच आपण ह्या पद्धतीने काय करणार, गडद नाही ठेवणार. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला काय पाहिजे, बिगर गडद पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने काय शोधायचे आपल्याला, तर आकृती शोधायची. मग आता 1 नंबर आपण ए नंबरच्या पर्यायाचा निरीक्षण केलं तर हे संपूर्ण 4 काय दिसत आहे, वर्तुळ गडद नाही दिसती. म्हणजे येईल का नाही. आता बी नंबर पर्यायचं बघा, ही दोन्ही काय, हे तिन्ही पण आकृत्या काय दिल्या, गडद नाही दिल्या. म्हणजे बी नंबर पर्याय पण येईल का तर नाही येणार. आता सी नंबर बघा, आपण ज्या पद्धतीने आकृती काढली त्याच पद्धतीने काय आलेली आहे, सी आकृती आली. म्हणजे आपलं योग्य उत्तर कोणचं आलंय, सी आलंय. तरी आपण डी नंबर बघूया. डी नंबर मध्ये काय दिले, 5ही वर्तुळ काय दिले, गडद दिलेले नाही. म्हणजे डी नंबर पर्याय येईल का तर नाही येणार. विद्यार्थी मित्रांनो समजलं. ह्या पद्धतीने काय सोडावं लागतात तर प्रश्न तुम्हाला सोडावा लागतात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला आता पुढील प्रश्नासाठी मी तुम्हाला सूचना वाचून दाखवतो, मग प्रश्न तुम्ही सोडवा.
आता सूचना काय दिली, नीट सूचना तुम्हाला वारंवार सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सूचना व्यवस्थित वाचली तरच तुम्हाला खालील संबंध काय आहेत तो समजेल. पण तुम्ही घाई गडबडी काय करतात, सूचना वाचली नाही डायरेक्ट प्रश्न सोडवायला बी लागतात. ती चुकी करू नका, परीक्षा जवळ आलेली आहे त्यामुळे ती चुकी करू नका. लक्षात. तर चला सूचना. प्रश्न 13 ते 16 मध्ये प्रत्येक प्रश्नात ए बी सी आणि डी अशा आकृत्या दिलेल्या आहेत. यापैकी 3 आकृत्या कोणता तरी बाबतीत समान आहेत. म्हणजे 3 आकृत्या काय दिलेल्या याच्यात समान दिलेल्या आहे. काय समान असून एक आकृती निराळी, म्हणजे निराळी आकृती शोधायची. आता तुम्हाला लगेच समजलं निराळी आकृती शोधायची म्हणजे वेगळी आकृती शोधायची. ती आहे तर ती ओळखून तिच्या खालील ओएल मार्क शीट मध्ये आपण गोळा काय करावा, काळा करावा. तर चला यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. बघूया आता किती विद्यार्थी आपले कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. चला विद्यार्थी मित्रांनो, या 4 पर्यायांपैकी ए बी सी आणि डी मध्ये 4 पर्यायांपैकी काय शोधायचे, वेगळी आकृती शोधायची. काय शोधायची, वेगळी. आता इकडे नीट आपण निरीक्षण केलं तर ह्या पद्धतीने आपल्याला एक आकृतीमध्ये दिलेली आहे, बरोबर आहे, या पद्धतीने. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतोय, एक भाग काय दिसतोय, पुरा गडद दिसतोय, लक्षात. आणि याच्यामध्ये संपूर्ण आकृत्या त्याच पद्धतीने दिसते. पण आपण नीट आकृत्यांचं नीट निरीक्षण केलं तर ह्यो गडद भाग दिसतोय, ह्यो गडद भाग, हे संपूर्ण गडद भाग तुमच्याकडून दिसतोय वरल्या बाजूने दिसतोय, पुढल्या वरच्या बाजूला. ठीक आहे, वरच्या बाजूने दिसतोय. इडं पण कुठे दिसतोय, वरच्या बाजूने दिसतोय. आणि इडं काय आलाय, खालच्या बाजूने आलाय. इडं पण काय आलाय, खालच्या बाजूने. पण आकृत्यांचं आपण नीट निरीक्षण केलं, बरोबर आहे. आकृत्यांचं अजून आपण काय केलं, नीट निरीक्षण केलं तर याच्यामध्ये आपल्याला नीट निरीक्षण केल्यानंतर ह्या पद्धतीने एक रेष मारून हे काय केलेलं आहे, एक रेष मारून वर्तुळ काढून हे पण काय केलंय, गडद केलेले. मग ह्या पद्धतीने बघा बरं, ही रेष मारून हे काय केलेलं आहे, गडद. म्हणजे गडदच्या बाजूने काय दिसतंय, वर्तुळ. हे वर्तुळ गडद केलेले आहे. आता तुम्हाला दिसत नसेल, हे वर्तुळ इकडे बघा, हे वर्तुळ गडद केलेलं आहे, दिसतंय गडद. या पद्धतीने हे वर्तुळ गडद केलेलं आहे. या बाजूने काय केलंय, या पद्धतीने गडद काय केलाय, आडव्या पद्धतीने वर्तुळ दिलेलं, बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने आपल्याला आकृती शोधायची. आता ह्या पद्धतीने बघा बरं, सगळ्या आकृत्यांचं नीट निरीक्षण करा तुम्ही. संपूर्ण आकृत्यांचं नीट निरीक्षण करा. ज्या बाजूने छोटं गडद दिलेले, बरोबर आहे, छोटं वर्तुळ गडद दिलेलं आहे. ह्या बाजूने काय आली आकृती, रिकामी आकृती आली. काय आलेली, रिकामी. गडद केलेली का, तर नाही. आता ह्या बाजूने बघा, आकृती कशी केली, गडद केलेली. आता ह्या बाजूने बघा, आकृती कशी केली, गडद केली. म्हणजे गडद गडद आकृती आपल्याला 3 पर्यायांमध्ये काय दिसतीये, सेम दिसतीये. पण बी नंबर पर्यायाचा नीट विचार केला तर ही आकृती आपल्याला काय पाहिली होती, गडद पाहिली होती. पण इकडे गडद आकृती दिली का, म्हणजेच आपली निराळी आकृती कोणची आली, तर बी नंबर आकृती काय आली, निराळी आकृती आली. म्हणजे काहीतरी लॉजिक लावून बघायचं, लक्षात. आता सुरुवातीला आपण काय लावलं, याच्यानुसार लावलं वरल्या बाजूला, मग ते वरल्या बाजूला सगळ्यात. पण त्याच्यानंतर आपण परत लॉजिक चेंज केलं, म्हणजे आलं लक्षात. म्हणजे कोणचं तरी आकृतीमध्ये लॉजिक लावून पाहायचं तरच आपल्याला काय शोधणार आहे, निराळी आकृती ह्या पर्यायांमधून शोधणार आहे. म्हणजेच आपली निराळी आकृती कोणची येणार आहे, बी नंबर पर्याय आपली निराळी आकृती येणार आहे. चला ना, वेळ न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर तुम्हाला या प्रश्न सोडवण्यासाठी 20 सेकंद दिले. त्या 20 सेकंदामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता निराळी आकृती शोधायची म्हणजे वेगळी आकृती शोधायची. आता नीट वेगळी आकृती शोधायची म्हणजे आकृती ए नंबर आकृतीचं आपण निरीक्षण केले. एक रेष दिलेली आहे, बरोबर आहे. या पद्धतीने एक रेष, परत खाली रेष वर्तुळ केलेला आहे, पण तो गडद वर्तुळ केलेला आहे, परत एक रेष दिलेली. म्हणजे आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर ह्या वर्तुळाची बाजू नीट विचार केला तर ह्या वर्तुळाची बाजू नीट केली तर ह्या बाजून काय 1 आणि 2 रेषा येत आहेत, बरोबर आहे. आता ह्या बाजून वर्तुळाची नीट निरीक्षण केलं तर ह्या बाजूने पण 2 वर्तुळ येत आहेत, 2 येत आहेत, 2 येत आहेत, मग सगळे येत आहेत. पण माझा याच्यामध्ये काय वेगळं असेल हे तुम्ही शोधलं तर याच्यामध्ये आपण बघा, एक नीट निरीक्षण करा. तर ही आकृती आपण या पद्धतीने फिरवली तरी हे वर्तुळ कुठे येते, एका बाजूला येते. ही आकृती ह्या बाजूने फिरवली तरी आपली आकृती काय येते, ह्या बाजूनच येते. म्हणजे वर्तुळ काय येते, एक बाजूलाच येते. पण ही आकृती डी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं. समज ही आकृती आपण ह्या पद्धतीने अशा पद्धतीने फिरवली
लक्षात या पद्धतीने फिरवली तर या पद्धतीने फिरवली ती वर्तुळ कुठे येणार आहे, इकडे येणार आहे, बरोबर. आता एक सेपरेट आकृती काढून हे वर्तुळ फिरवलं म्हणजे एक लाईन एक लाईन एक लाईन आणि एक लाईन म्हणजे वर्तुळ इकडे येणार आहे, लक्षात. म्हणजेच आपल्याला आणि ही लाईन आपण फिरवली तरी हे वर्तुळ ज्या पद्धतीने इकडे येणार आहे, हे वर्तुळ इकडे राहणार आहे आणि हे वर्तुळ पण इकडे येणार आहे. म्हणजेच हे वर्तुळाचं नीट निरीक्षण केलं तर ते वरल्या बाजूने येणार आहे, बाकीचे संपूर्ण काय येणार आहे, खाली येणार आहे. म्हणजेच आपली वेगळी आकृती कोणची आहे, तर डी नंबर पर्याय आपली वेगळी आकृती. आता सर्वश्री याचं तर्क कसं काय लावलं, ठीक आहे. तर्क तुम्ही निराळी आकृती शोधण्यासाठी घड्याळ, त्याच्यानंतर भूमिती, त्याच्यानंतर बेरीज वजाबाकीवरील उदाहरणे, प्लस मायनसची चिन्ह असतात, अक्षरमाला असतात, एबीसीडी असतात, यावर कोणताही प्रश्न विचारू शकतो. असं आपण नाही आकृती अशीच असू शकते किंवा तशीच असू शकते असं काय नाही. आकृतीचं लॉजिक तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकता. समजलं लॉजिक, तर आपली वेगळी आकृती कोणची आली आहे, तर वेगळी आकृती कोणची आली, डी नंबर पर्याय आपली वेगळी आकृती आलेली आहे, लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला आता 15 नंबरचा प्रश्न, याच्यात पण आपल्याला काय शोधायचंय, निराळी आकृती शोधायची आहे. तर चला आता आपण ए बी सी आणि डी नंबर पर्यायांचा संपूर्ण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला एक दिसतंय. आपण आता ए नंबर पर्याय थोडा बाजूला राहून देऊ, बी नंबर पर्यायाचा नीट विचार केला तर यामध्ये या पद्धतीने एक लाईन दिसते. नंतर हा अर्धा वर्तुळ केलेला आहे, त्या अर्ध्या वर्तुळाला एक इकडे रेष आणि एक इकडे एक रेष मारलेली आहे. त्याच्यामध्ये परत आपण सी नंबर पर्याय जाऊया. सी नंबर पर्यायामध्ये बघा या पद्धतीने एक लाईन, ह्या पद्धतीने एक लाईन मारलेली, इकडे अर्धा वर्तुळ काढून त्यांच्या पण अशा वर लाईन दिलेल्या आहे. या पद्धतीने इकडे एक लाईन आणि इकडे एक लाईन दिलेली आहे. अर्धा वर्तुळ काढला तेव्हा अर्धा वर्तुळाला या पद्धतीने लाईन दिलेल्या आहे. पण ए नंबर पर्यायाचा आपण नीट विचार केला तर आपल्याला अशा पद्धतीने रेषा दिसत आहे, पण हा अर्ध वर्तुळ पुढे इड पाजून अशा पद्धतीने लाईन पाहिजे होत्या, म्हणजे अर्ध वर्तुळ अजून वर पाहिजे होतं. म्हणजेच ते अर्ध वर्तुळ दिलंय ह्या दोन रेषांच्या थोडं सेंटरच्या आसपास दिलेलं आहे. म्हणजेच आपला ए नंबर पर्याय आकृती कशी आहे, निराळी आकृती आहे. आता काही काही प्रश्न पाहिल्या तुम्हाला लगेच लक्षात येतील, पण काही काही प्रश्न कसे थोडं आपला बुद्धीचा वापर करूनच आपल्याला सोडावा लागतात. म्हणजे आपलं एक निराळी आकृती कोणची आली, ए नंबर पर्याय. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला आता पुढील प्रश्न व्यवस्थित सोडवा विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आकृती शोधण्याचा प्रयत्न केला असेल तर इकडे लक्ष द्या. आता ए नंबर आकृतीचं आपण निरीक्षण केलं तर इकडे लक्ष द्या. या पद्धतीने एक वर्तुळ दिसतोय, इकडे एक वर्तुळ दिसतोय, इकडे एक वर्तुळ दिसतोय, पण या शेवटचा वर्तुळ पूर्ण गडद दिसतोय आणि अर्धा वर्तुळ गडद दिसतोय. एक खाली मधल्या वर्तुळाला काय केली, एक सेंटरला लाईन मारलेली आहे. म्हणजे यामध्ये आपण आता बघूया या पद्धतीने इकडे गडद वर्तुळ दिसतोय, इकडे वर्तुळ दिसतोय, अर्धा वर्तुळ गडद आहे आणि ह्या पद्धतीने एक रेष मारली. हे दोन्ही आकृत्या काय जुळत्या मिळत्या झालेल्या, बरोबर आहे, जुळत्या मिळत्या झालेल्या. पण आता सी नंबर पर्यायाचा नीट विचार केला तर एक मध्ये सेंटर लाईन दिसते, वर्तुळ दिसतंय, अर्ध वर्तुळ दिसतंय, सॉरी बी नंबर पर्याय गेलो, सी नंबर पर्याय, ठीक आहे. इकडे वर्तुळ दिसतंय, इकडे पण वर्तुळ दिसतंय, इकडे वर्तुळ दिसतंय, पण हे दोन वर्तुळांचं नीट निरीक्षण केलं ते अर्धे वर्तुळ काय दिसतंय, गडद दिसतंय आणि इकडे पण काय दिसते, मधल्या लाईन सेंटरला दिसते. तरी आपण डी नंबर पर्यायाकडे जाऊया. तर डी नंबर पर्यायाचा नीट विचार केलाय तर वर्तुळ दिसतंय, इकडे वर्तुळ दिसतंय आणि इकडे वर्तुळ दिसतंय, हे गडद वर्तुळ आहे आणि अर्ध वर्तुळ आहे, बरोबर आहे, इकडे सेंटर लाईन बांधली. म्हणजे आपल्याला तिन्ही आकृत्या ए बी आणि डी या आकृत्या सेम दिसत आहे, पण सी नंबर आकृतीला काय दिसतंय, इकडं दोन आकृत्या अर्ध वर्तुळ काळा दिलेलं आहे आणि याच्यामध्ये एक वर्तुळ पूर्ण काळा आहे तिन्ही आकृत्यांमध्ये आणि एक अर्ध दिलेलं आहे, एक संपूर्ण ब्लँक दिलेलं आहे. म्हणजेच आपला वेगळी आकृती कोणची येणार, डी नंबर पर्याय आपली वेगळी आकृती येणार. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, ह्या पद्धतीने काय करायचं असतं, वेगळी आकृती हे लॉजिक पद्धतीने आपल्या बुद्धीचा वापर करून ही निराळी आकृती आपल्याला शोधायची असते. चला तर न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे.
आता पुढील प्रश्न आपल्याला वेगळे दिलेले, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सूचना वाचून घ्यावा लागेल. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलंय, कोणताही पेपर असो, नवोदय असो, स्कॉलरशिप असो, मंथन असो, बीटीएस असो, शालेय स्पर्धा परीक्षेमधले कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे पेपर असो, दिलेली सूचना विद्यार्थ्यांनो आधी वाचणे गरजेचे आहे. कारण की ह्या चुका मला खूप जाणवल्या. जेव्हा मी पेपर घेतो त्यावेळेस मला या शाळेमध्ये खूप विद्यार्थ्यांच्या चुका जाणवल्या. तुम्ही प्रश्न न वाचता डायरेक्ट काय करतात, प्रश्न सोडवायला बी लागतात. प्रश्नामधलं तुम्हाला काहीच कळत नाही. जेव्हा जी सूचना दिली असते ती सूचना वेळोवेळ सांगतोय, व्यवस्थित वाचली तर तुम्हाला चांगल्यापैकी मार्क पडतील. पण तुम्ही डायरेक्ट प्रश्नाचा विचार केला तर तुमचे मार्क कुठेतरी गेले, समजून घ्या. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. तर आपल्याला सूचना दिली, प्रश्न 17 ते 20 मध्ये 3 प्रश्नाकृत्या दिल्या असून चौथ्या आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. पहिल्या 2 प्रश्नाकृतींमध्ये काही संबंध आहेत. आता 2 प्रश्नाकृतींमध्ये काहीतरी संबंध दिला आहे. अशा प्रकारचा संबंध आकृती 3 व 4 मध्येही, किती 3 व 4 मध्ये असायला पाहिजे. उत्तर आकृतीमधून एक अशी आकृती शोधा जी प्रश्नाकृत्याच्या जागी देता येईल आणि ती काय करा, तुमच्या ओएल मार्कशीट मध्ये जो उत्तर पर्याय असेल तो काय करा, काळा करा. आता इकडे लक्ष द्या. ठीक आहे, 20 सेकंद तुम्हाला सोडवण्यासाठी. तर चला 20 सेकंद तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी देतो वेळ. तर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न समजला असेल तर, नाही तर मी समजून सांगतो. तर चला द्या एक लक्ष. आता या दोन्ही आकृत्यांचा काहीतरी संबंध आहे, तेव्हा या दोन्ही आकृत्यांचा काहीतरी संबंध लागेल असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. ओके, तर चला आता आपण रेषा मोजू. 1 2 3 4 रेषा. किती रेषा आहे, 4 रेषा आहे. आणि काय दिलेले, एक गरज वर्तुळ दिलेले. आता इकडे काय केलं ना, 1 2 रेषा दिल्या, इकडे 4 रेषा दिल्या आणि वर्तुळ काय केलं, वर्तुळाची संख्या वाढवली. इकडे एक वर्तुळ होतं, इकडे किती केले, 2 वर्तुळ केले. म्हणजे लॉजिक तुमच्या लक्षात आलं असेल. त्याची काय केले, निम्मे केले. 4च्या निम्मे केले डायरेक्ट किती, 2. आणि इकडे काय केले, एक वर्तुळ होतं तर वाढवलं, 1 ने वाढवलं, 2 केले. म्हणजे इकडे तुम्हाला संबंध लक्षात आला असेल. आता इकडे तुम्ही काय करशाल विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा. आता इकडे रेषा किती दिलेल्या आहेत, धनुष्यबाण सारख्या रेषा किती दिलेल्या आहेत, तर किरण म्हणतात. हा ठीक आहे, म्हणजे रेषा वाढत चाललेली आहे. ओके, त्यानंतर या किती आहे, 2 आहे. त्रिकोण किती आहे, 1 आहे. म्हणजे पुढल्या लाईनीमध्ये ही रेष किती होईल, 1 होईल. आणि त्रिकोण किती होतील, तर 2 त्रिकोण होतील. मग असा पर्याय डायरेक्ट न पर्याय पाहता ABCD डायरेक्ट काय करा, असा पर्याय कुठे दिसतोय, तर असा पर्याय तुमचा डायरेक्ट कुठे दिसतोय, C नंबर मध्ये दिसतोय. कुठे दिसतोय, C नंबर आकृतीमध्ये दिसत आहे. लक्षात. आता काही काहीचं म्हणणं असं, सर इकडं पण 2 त्रिकोण दिलेले आणि एक रेष दिलेली, पण त्यांची मांडणी यांची मांडणी काय वेगळी. काय, यांची मांडणी आणि यांची मांडणी म्हणजे मांडणी काय पाहिजे, सेम पाहिजे. आता यांची मांडणी कुठे दिली, रेष कुठे पेनची खाली दिली. नीड प्रश्नामध्ये अगर रेष कुठे तर वर. लक्षात. त्रिकोण कुठे यांचे खाली, तर हे तुमचे त्रिकोण कुठे आले, वर आले. म्हणजे डी नंबर पर्याय कायचा, शंका दूर झाली शंका दूर. तर ओके, म्हणजे योग्य पर्याय क्रमांक कोणता येईल, तर डी नंबर हा आपला योग्य उत्तर येईल. लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न तुम्हाला 20 सेकंद देतो. 20 सेकंदामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला या 2 आकृत्यांमध्ये आपल्याला काहीतरी संबंध शोधायचा आहे, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता ह्या आकृतीमध्ये काय दिले, गुणाकाराचं चिन्ह दिलंय आणि याच्यात अधिकचं चिन्ह दिलेले. पण याच्यामध्ये नीट विचार केला तर याच्यामध्ये आपण काय केलं, इकडे वर्तुळ दिलंय आणि ते वर्तुळ त्याने इकडे दिलेले, बरोबर आहे. त्याच्यानंतर वर्तुळानंतर हे गडद वर्तुळ आहे, हे गडद वर्तुळ. त्याच्यानंतर पुढे काय दिले, एक ब्लँक वर्तुळ दिले, म्हणजे रिकाम वर्तुळ, ते गडद नाही त्याचं वर्तुळ दिले. त्याच्यानंतर क्रमांक घेतले, त्रिकोण दिलेले. त्याच्यानंतर चौकोन, बरोबर आहे, ह्या पद्धतीने दिले.
मग आता तुम्ही नीट निरीक्षण केलं तर यामध्ये काय केलंय, या पद्धतीने आपण रेस मारली तर काय होतंय, इकडे सेंटरला येत आहे. म्हणजे ही काय केली त्याने, इड न घेता म्हणजेच काय केलंय, या पद्धतीने इड काय आणले, हे वर्तुळ आणलेले. मग आता मला सांगा, आता याच्यामध्ये आपण लॉजिक लावू, बरोबर आहे. आता ही आकृती मी पुसतो म्हणजे तुम्हाला लगेच समजत. आता याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक समजलं असेल. आकृती काय केली, एक एक ना घर वाढवत चालले, म्हणजे घर हे पुढे चालले, त्रिकोण आहेत आणि ओके. मग आता या आकृतीमध्ये आपल्याला संबंध लावायचा आहे. आता इकडे अधिकचं चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे इकडे कसलं चिन्ह येईल विद्यार्थी मित्रांनो, गुणाकाराचं चिन्ह येईल. कसलं येईल तर गुणाकाराचं चिन्ह येईल. आलं लक्षात. मग आता गुणाकाराचं चिन्ह आल्यानंतर आता इकडे आपण लॉजिक बघितलं होतं, बरोबर आहे. लॉजिक सर्वांनी बघितलं होतं. मग आता मला सांगा, इकडे कसलं चिन्ह आहे, प्लसचं, म्हणजे ते कुठे जाईल, वर जाईल. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, इकडे चिन्ह कसलं आहे, बरोबरच आहे. ठीक आहे, सिलेबस आहे. इकडे चिन्ह कसलं आहे, बरोबरच आहे. बरोबरच असल्यानंतर हे कुठे जाईल, इकडे जाईल. आलं लक्षात. मग आता तुम्हाला बरोबरचं चिन्ह समजलंय कुठे गेलंय, मग त्याच्या क्रमागत मांडत चला, कोणत्या घड्याळाच्या दिशेने, म्हणजे घड्याळ जसं भिंतय तसं मांडत चला. घड्याळ असं भिंतय म्हणजे आता पुढली कोणची येणार, एक चौकोन. ओके, चौकोन नंतर काय येणार, त्रिकोण, आणि त्रिकोण नंतर काय येणार, बरोबर सारखी. ओके. मग आता सगळ्यांना ए बी सी न पर्याय विचार करता अशी आकृती कुठे दिसती बघा. तर अशी आकृती आपण ए नंबर पर्यायाचा नीट विचार केला तर इकडे त्रिकोण येतोय, नो आयडिया. इकडे आता बी नंबर आकृतीच केलंय. ओके, सेम आकृती दिसती म्हणजे बी नंबर पर्याय आपला बरोबर आहे. तरी पण आपण सी नंबर पर्याय विचार करू, येतोय का बरोबर चिन्ह, नाहीये. म्हणजे आकृती येतं का तर नाही. म्हणजे आपला योग्य पर्याय कोणता येतोय तर बी नंबर ही आकृती योग्य पर्याय क्रमांक आहेत. म्हणजे असा संबंध शोधायचा असतो. म्हणजे दोन आकृती ऑलरेडी आपल्याला दिलेल्या असतात. विद्यार्थी तुमच्या माहिती का सांगतो, बुद्धिमत्ता हा प्रकरण तुमच्या माहिती करतो. हे 40 मार्क तुमचे एकदम फुकटचे आहेत. व्यवस्थित प्रश्न वाचला, व्यवस्थित निरीक्षण केलं प्रश्नांचं, तर हे 40 मार्क तुमचे पुढे जाणार नाही. बुद्धिमत्ता आणि मराठी भाषा उतारे फक्त मोजून तुम्हाला 4 उत्तरं दिलेली असतात. त्या 4 उत्तरांमध्येच तुमचे उत्तर असतात. आणि या बुद्धिमत्तामध्ये 40 प्रश्न असतात आणि त्या 40 प्रश्नांमध्येच उत्तर असतात. ते फक्त तुम्हाला शोधायचे असतात. म्हणजे 40 आणि ते 20 मार्क, म्हणजे 40 आणि ते 50 आणि ते 25, म्हणजे तुमचे जवळजवळ 75 मार्क फुकटचे आहेत. नीट अभ्यास केला तर. म्हणजेच तुम्हाला अंकगणितामध्ये लईत लई 20 किंवा 25 मार्क, 25 तर नाहीच पण मग 20-15 मार्क घेतले तरी तुम्ही 9-10चा रिझल्ट मारू शकतात 100% विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या आणि हे प्रश्न कसे सोडवायचे व्यवस्थित तुम्ही स्टेप बाय स्टेप समजून घ्या. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला आता आपला पुढील प्रश्न काय आहे नीट व्यवस्थित समजून घ्या आणि काय संबंध लागलेला आहे तो बघा. चला सॉरी सेकंद द्यायचे राहिले होते. चला 20 सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संबंध शोधायचा आहे. आता संबंध काय लागतो तो शोधायचा आहे. ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या आता. ठीक आहे, आता पहिल्या आकृतीचा ह्या आकृतीशी आकृती संबंध काय तो आपल्याला शोधायचा. आता इकडे वर्तुळ दिले, गडद वर्तुळ केलेलं आहे, एक रेष मारलेली सरळ त्या रेषेला अशा पद्धतीने, म्हणजे आपण म्हणतो ना शब्दामध्ये एक होता त्या पद्धतीने आकृती. ओके, मग ही आकृती त्याने काय केली उलटी केली. काय केली उलटी. हे काय केलं वर नेलं, बरोबर आहे, वर आणलं आणि ती काय केले हे वर्तुळ आणलं. पण हे गडद केलं का वर्तुळ तर नाही. वर्तुळ अजिबात गडद केलं का तर नाही, म्हणजे ब्लँक वर्तुळ ठेवलं. म्हणजे या पद्धतीने आता आपण पुढे नीट निरीक्षण केलं तर आपल्याला हे काय करावं लागेल वर न्यावं लागेल. बरोबर आहे, हे गुणाकाराची धनुष्यबाण काय करावं लागेल वर न्यावं लागेल. मग आपण धनुष्यबाण वर नेला आणि हे काय दिसतोय चौकोन. ह्या चौकोन अशा पद्धतीने आपण काय केला खाली काढला आणि खाली काढून तो काय केला गडद केला. काय केला गडद. काय करायचं आता गडद करायचं. ठीक आहे, एक मिनिट विद्यार्थ्यांनी आकृती काढत असतो. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय शोधायची आहे तर आकृती शोधायची. लक्षात या पद्धतीने आकृती शोधायची. आपण नीट पर्यायांचा विचार केला. ए मध्ये नाही दिसत, ओके, बी मध्ये नाही, आपल्याला खाली पाहिजे, ओके,
आता सी नंबर पर्याय नीट केला तर चौकोन गडद खाली दिसतोय, वर धनुष्यबाणाची फुली दिसते, ओके दिसते, ओके. मग आता आपला योग्य पर्याय कोणता दिसतोय? सी नंबर. आता डी चा विचार केला तर वर काय येतोय? म्हणजे ही आकृती येईल का? तर नाही. म्हणजे योग्य पर्याय आपला कोणता येईल? तर सी नंबर ही आकृती आपली काय येईल? तर योग्य पर्याय क्रमांक येईल. लक्षात, या पद्धतीने आपल्याला काय शोधायची होती? संबंध शोधायचा होता विद्यार्थी मित्रांनो. लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. चला आता हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आपले उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला विद्यार्थी मित्रांनो, नीट निरीक्षण करा आता आकृतीचं नीट निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला इकडे अर्धवर्तुळ दिसतंय, त्या वर्तुळाला अशी लाईन मारून अशा पद्धतीने 2 रेषा मारलेल्या आहेत. पण इकडचा संबंध बघितल्यानंतर ती आकृती बरोबर आहे, संबंध बघितल्यानंतर ही आकृती या पद्धतीने खाली आणलेली. म्हणजेच काय? या पद्धतीच्या 2 कांड्या काय केल्या? खाली केल्या. म्हणजे घड्याळाच्या दिशेने काय केल्या? तर त्या अशा पद्धतीने फिरवलेल्या आहेत. मग आता मला सांगा, फक्त काय केलंय? आता संबंध काय केलाय? घड्याळाच्या दिशेने. म्हणजे घड्याळाच्या दिशेने आकृती सेम आहे, फक्त या पद्धतीने फिरवलेली आहे. मग मला सांगा, ही आकृती या पद्धतीने फिरवली तर मला सांगा ही बाजू कोणत्या बाजूला येईल? तर ह्या बाजूला. आता आपण ते नसेल समजत तर इकडे लक्ष द्या, ही बाजू ह्या बाजूला नेली बरोबर आहे. त्यानं काय केलं? आता कायला समजत नसेल तिकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. ही बाजू काय केली? अर्धवर्तुळ वर नेला बरोबर आहे, नेला अर्धवर्तुळ. आपण ही बाजू काय करूया? आता ही बाजू इकडे नेली. म्हणजेच काय? इकडे नेल्यानंतर ती कशी दिसेल? या पद्धतीने बरोबर आली, या पद्धतीने. मग आता मला सांगा, ही रेष जशाला तशी सेंटरला येईल, आली सेंटरला. ही रेष जशाला तशी सेंटरला आली. त्याच्यानंतर सेंटरला आल्यानंतर या पद्धतीने एक वर्तुळ, त्या पद्धतीने परत ही एक अशी रेष, परत ह्या पद्धतीने एक अशी रेष, आणि अशी रेष मारून एक काय केली द्यायना, ही रेष लांब घेऊन ही सरळ रेष मारली. ओके, आकृती जमली असेल मग योग्य काढली. ओके, बरोबर आकृती काढली. ठीक आहे, मग अशा पद्धतीने आकृती आपल्याला कुठं दिसते? आता आपण नीट आकृतीचं नीट निरीक्षण केलं, ए पर्यायामध्ये आपल्याला काय दिसते? त्या पद्धतीने आकृती दिसत आहे. म्हणजे आपण घड्याळाच्या दिशेने फिरवली, फक्त घड्याळाच्या दिशेने काय केली? या बाजूला आणली. म्हणजे आणली की या बाजूला, ओके, म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरवली. ओके, आता बी नंबर पर्यायाचा आपण विचार केला तर ही आकृती कुठं ताळमेळ खात नाही. सी नंबर तर काय उलटी दिलेली आहे, त्याच्यामुळे सीचा काय पुढं ताळमेळ लागत नाही. आता डी मध्ये तर पुढंच नाही, डायरेक्ट इकडं 3 त्रिकोण दिले, इकडे वेगळंच काहीतरी दिले, डी नंबर पर्याय लागत नाही. म्हणजेच आपली आकृती कोणची येणार आहे? संबंध. तर ए नंबर काय येणार आहे? संबंध येणार आहे. समजलं? समसंबंध 2 आकृत्या दिलेल्या असतात, ते तिसऱ्या आकृतीवरून आपल्याला चौथ्या आकृतीचा संबंध शोधायचा असतो. आता भरपूर वेळेस विद्यार्थ्यांनी विचारलं मला, सर इकडे काय करायचं? इकडे रिकामी आकृतीच दिलेली नाही. भरपूर वेळेस मी पेपर सोडवले, सर इकडे आकृती दिली नाही, इकडे काय करायचं? अरे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वरली सूचना वाचा. मी वारंवार तेच सांगतोय, तुम्ही वरली सूचना वाचली ना तरच समजेल इकडे काय करायचं. आता भरपूर विद्यार्थी मग क्लासमध्ये ते प्रत्येक ती गोष्ट विचारतात, तीच गोष्ट, सर इकडे काय करायचं? तुम्ही सूचना वाचल्या, तुम्हाला संबंध, या दोन्हीमधला संबंध होता, त्याच पद्धतीने ह्या आकृतीमध्ये इकडे काय करायचा होता? संबंध काढायचा. समजलं आकृती? ओके, कोणाला डाऊट नसावा विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला नवोदयचे पेपर जवळ आलेले आहेत, यावर प्रश्न किंवा यासारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात. याची काळजीपूर्वक सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. लक्षात, काही तुम्हाला अडचणी असेल तर वैयक्तिक माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा कॉल बी करू शकता. लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. ठीक आहे, आता पुढील प्रश्नाची आपण व्यवस्थित काय करूया? सूचना वाचून घेऊया. आता पुढील प्रश्न काय दिलाय नीट आपण वाचूया. सूचना, प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये चौरसाचा एक भाग रेषांच्या डाव्या बाजूस दिलेला आहेत आणि दुसरा भाग ए, बी, सी आणि डी या 4 आकृत्यांमध्ये रेषांच्या उजव्या बाजूला दिलेले आहेत. म्हणजे काय दिले तुम्हाला? एक आकृती दिलेली आहे आणि त्याचे ए, बी, सी पर्याय दिलेले. ओके, आपण सूचना वाचूया. उजव्या बाजूमधील आकृत्यामधून ती आकृती शोधा ज्या आकृतीमुळे
मुळे ज्या आकृतीमुळे चौरस पूर्ण होईल किंवा आकृती पूर्ण होईल व त्या आकृतीखाली असणाऱ्या पर्यायांचा गोळा ओएल मार्कशीट मध्ये काळा करावा. आता विद्यार्थी मित्रांनो मी मला असं सांगतो, काय सांगतो तर तुम्हाला शोधायचं काय या पद्धतीने आकृती लक्षात, या पद्धतीने काय शोधायची, ह्या पद्धतीने एक आकृती आहे, ही आकृती ह्या ए बी सी पर्यायामध्ये कुठेतरी आहे तर पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. समजलं प्रश्नाचं मिनिंग? ओके. तर चला या प्रश्नासाठी तुम्हाला देतो मी 20 सेकंद. तर चला 20 सेकंदामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. तर आपल्याला हे प्रश्न शोधायचे कसे एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. काय करायचं, जेव्हा या पद्धतीने आले वेगळी आकृती म्हणजे याच्यामध्ये कटलेला भाग याच्यामध्ये दिलेला असतो तो शोधायचा. पण जी आकृती आपल्याला पर्यायपैकी वेगळी आकृती दिलेली असते, बरोबर आहे, ही आकृती दिलेली असते ती आकृती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. काय करायचा? पूर्ण. तर आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपण ही आकृती पूर्ण करू. काय करू या पद्धतीने, चला ठीक आहे, आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तिकडे लक्ष द्या, या पद्धतीने आपण काय करू, सरळ रेष या पद्धतीने मारून घेऊया. ठीक आहे, सरळ रेष या पद्धतीने आपण मारून घेतली. परत या पद्धतीने आपण वरून इकडे सरळ रेष मारून घेतली. मग या पद्धतीने एक रेष, ही रेष या एम अशा पद्धतीने आपण समजायचा. ओके, म्हणजे आपल्याला आकृती कशी शोधायची आहे, या पद्धतीने आकृती शोधायची. आता आपण ए बी सी आणि डी नंबर पर्यायाचा आकृतीचा नीट विचार केला तर याच्यामध्ये आपण ए नंबर आकृतीचा नीट विचार केला तर एम आपल्याला काय दिसतोय, एकदम तुटक दिसतोय. इकडे जवळ खेटलेला आहे का तर नाही, म्हणजे ए नंबर पर्याय येईल का तर नाही. आता बी नंबर पर्यायाचं आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला, तर इकडे लक्ष द्या, बी नंबर पर्यायाचं नीट आपण निरीक्षण केलं तर या पद्धतीने एक रेष एम थोडासा रेषेला खेटलेला दिसतोय, बरोबर आहे, या पद्धतीने लक्षात, म्हणजे आकृती जुळते. पण तरी पण आपण काय करूया, सी आणि डी नंबर पर्याय चेक करू. आता सीआयएम पुढे वेगळीच काहीतरी आकृती दिलेली आहे, म्हणजे आकृती येईल का आपली तर नाही, सी नंबर पर्याय येणार नाही. आता डी नंबर पर्याय डायरेक्ट याच्यामध्ये बाहेर निघलेलं एम एकदम मोठं दिलेलं आहे, काहीतरी वेगळीच आकृती दिलेली आहे, म्हणजे डी नंबर पर्याय येईल का तर नाही. फक्त आपली फक्त आणि फक्त कोणत्या आकृती बरोबर येणार आहे, बी नंबर हे काय येणार आहे, योग्य उत्तर येणार आहे. आता काही काही म्हणा सर ए नंबर, पण ए नंबरचं नीट निरीक्षण केलं तर हे लाईनी भरपूर अंतर याच्यामध्ये लक्षात, त्याच्यामुळं ए नंबर पण पर्याय येणार नाही. म्हणजे योग्य उत्तर आपल्या आकृतीशी जुळतं मिळतं कोणचं आहे तर बी नंबर पर्याय आहेत. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, ह्या पद्धतीचे प्रश्न ह्या पद्धतीने सोडवायचे असतात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. चला पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मी 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये प्रश्न सोडून आपला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना नवोदय मध्ये जास्तीत जास्त मार्ग पडो. आणि या शॉर्ट ट्रिकचा फायदा घेण्यासाठी अजून आपला युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला आता आपल्याला आकृती काय दिली नीट समजून घेऊया. तर आकृती, आता रिकामी आकृती आपल्याला इडून या पद्धतीने आपल्याला काय शोधायची आहे, आकृती शोधायची आहे. एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो, तर ठीक आहे, जास्त पुढे जायची गरज नाही आपल्याला. इडून ह्या पद्धतीने आपल्याला आकृती शोधायची आहे. आता नीट निरीक्षण केलं आकृतीचं तर ए नंबर पर्यायामध्ये कुठंच लागत नाही, त्याच्यानंतर बी पर्यायामध्ये कुठंच लागत नाही. आता सी नंबर पर्यायामध्ये काही दिसते का लॉजिक तर कुठंच दिसत नाही. पण आपण डी नंबर पर्यायाचा नीट विचार केला तर ह्या पद्धतीने आपल्याला काय सांगतंय, लॉजिक सापडलेलं आहे, म्हणजे अर्धी आकृती सापडलेली आहे. लक्षात, म्हणजेच आकृती पूर्ण झालेली आहे, म्हणजे डी नंबर पर्याय आपला काय येईल तर योग्य पर्याय येईल. लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मी 20 सेकंद देतो. 20 सेकंदामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न नीट समजून घेऊया. आकृती आधी संपूर्ण काय करूया, पूर्ण करूया. या पद्धतीने एक रेष मारूया आणि या पद्धतीने एक रेष मारूया. त्यानंतर इडे एक रेष, इडे एक रेष, इडे एक रेष, इडे एक रेष. या पद्धतीने आपल्याला आकृती शोधायची आहे. आता या पद्धतीने ए, बी, सी आणि डी नंबर पर्यायांचा आपण नीट विचार केला तर यामध्ये आपल्याला आकृती शोधण्यामध्ये कुठं बघते, नीट बघा बरं, दिसते का आपल्याला यामध्ये आकृती? तर आपण आता ए नंबर आकृतीचं नीट निरीक्षण करूया. आता या पद्धतीने आपल्याला इकडे दिसते, या पद्धतीने दिसते, या पद्धतीने दिसते आणि या पद्धतीने आकृती आपल्याला सेम दिसते. आलं लक्षात? सेम दिसते, पण आपण तरी पण बी, सी आणि डी चा विचार करूया. त्या पद्धतीने इकडे दिसते, पण इकडे काय पाहिजे होतं, या पद्धतीने इकडे असं पाहिलं होतं, म्हणजे चौकोन आयतासारखी एक अजून इकडे लांब पाहिलं होतं. म्हणजे बी नंबर पर्याय येईल का? तर नाही. आता याच्यात आपण काढूया, इकडे काय पाहिजे होतं, अशा पद्धतीने इकडे काय सरळ रेष, म्हणजे सी येईल का? तर नाही. आता डी चा नीट विचार करा, तर डी मध्ये काय दिसतंय, इकडे सरळ रेष पाहिली होती पण इकडे असं दिलंय, म्हणजे ह्या पद्धतीने डी पण पर्याय येणार नाही. समजलं तुम्हाला लॉजिक? तर मग योग्य पर्याय आपला कोणता येणार आहे, तर ए नंबर येणार आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे गाळलेली आकृती किंवा आकृती पूर्ण करायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला आकृती शोधावा लागेल. सर्वप्रथम काय करावं लागेल, आकृती रिकामी जागा आकृती आपल्या पेनना किंवा शिसपेनीने व्यवस्थित काढू. म्हणजे तुम्हाला एक ठळक दिसेल, शिसपेनीने किंवा पेनना काढता मी कसं पेनना काढून घेतल्यानंतर तुम्हाला ठळक दिसली, म्हणजे या पद्धतीने आकृती तुम्हाला सेम दिसती का? सेम आकृती. ओके, सेम आकृती म्हणजे लगेच तुम्हाला काही सेकंदात आकृतीचं उत्तर सापडेल. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मी 20 सेकंदाचा वेळ देतो. तर चला 20 सेकंदामध्ये उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय करतो, आकृती पूर्ण करून घेतो. लक्षात आकृती पूर्ण करतो. आकृती पूर्ण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, सर्वप्रथम या पद्धतीने एक रेष मारायची, त्याच्यानंतर या पद्धतीने एक रेष मारून घ्यायची, आकृती एकदम चौकोन मध्ये पूर्ण करायची. झाली चौकोन मध्ये, आणि त्याच्यानंतर जी आकृती दिसते साईडला ती आकृती फक्त पेनीने अशा पद्धतीने, आता दिसतानाच आपल्याला दिसतंय या पद्धतीची आकृती आपल्याला दिसते कुठे, बरोबर आहे? या पद्धतीची आकृती आपल्याला शोधायची आहे. मग या पद्धतीची आकृती शोधण्यासाठी, ठीक आहे, या पद्धतीची आकृती आता ए नंबर पर्यायाचा आपण नीट विचार केला, या पद्धतीने आपल्याला दिसते, पण इडं काय केली, सरळ घेतलेली. लक्षात? इडं सरळ आहे का? तर इकडे रेष येऊन मग या पद्धतीने, म्हणजे ए नंबर पर्याय येईल का आपला? तर नाही. चला बी नंबर पर्याय बघतो. तर बी नंबर पर्यायामध्ये बघा डायरेक्ट इकडे काय दिलंय, अर्धवर्तुळ. आता इकडे अर्धवर्तुळाचा काही संबंध आहे का? तर नाही, बी नंबर पर्याय येणार नाही. आता सी नंबर पर्याय बघा विद्यार्थी मित्रांनो, तर सी नंबर पर्यायाचा नीट विचार केला तर या पद्धतीने रेष दिसते, या पद्धतीने दिसते, या पद्धतीने पण दिसते आणि या पद्धतीने पण दिसते, म्हणजे आपली योग्य पर्याय क्रमांक कोणता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर सी हा आपला काय येणार आहे, योग्य पर्याय येणार आहे. तर डी चा नंतर विचार करू. बघा बरं, डी डायरेक्ट सरळ दिली या पद्धतीने, हाय का डायरेक्ट सरळ नाही काय पद्धतीने? तर नाही, म्हणजे डी पण पर्याय येणार नाही. म्हणजे आपला योग्य पर्याय कोणता येईल? तर सी नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक येईल. तर चला जाऊया न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. चला तर आता पुढील प्रश्नाकडे जाण्यासाठी आपला टाईप चेंज झालेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण सूचना वाचून दाखवतो आणि मगच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आपण. चला सूचना, खालील प्रश्न 25 व 30, 25 ते 30 मध्ये डावीकडे एक प्रश्न आकृती आहेत आणि उजवीकडे 4 उत्तर, उजवीकडे किती? 4 आकृत्या, उत्तर आकृत्या ए, बी, सी आणि डी दिलेल्या आहेत. यापैकी ज्या उत्तर आकृती प्रश्न आकृती लपलेली आहे त्या उत्तर आकृतींचा क्रमांक ओएल मार्कशीटच्या वर्तुळामध्ये व्यवस्थित गोळा करावा. आता काय सांगितलं तुम्हाला, एकदम माझ्या भाषेत सांग, ठीक आहे? ती भाषा नसेल संबंधित माझ्या भाषा. काय करायला, या पद्धतीची आकृती, जी आकृती तुम्हाला इकडे दिसते, ही आकृती दिसते, ही आकृती ए, बी, सी पर्यायामध्ये कुठेतरी लपलेली, ही काढायची, शोधायची आहे. तर चला न वेळ घेता तुम्हाला मी 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये काय करा, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
तर चला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. तर इकडे लक्ष द्या, या पद्धतीने एक लाईन आहे, या पद्धतीने एक त्रिकोण दिसतोय या बाजूला, आणि या त्रिकोणाला काय केले, या सरळ रेष आणि इकडे एक आणि मध्ये एक रेष मारली. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करायची, आकृती शोधायची. आता आपण आकृतीचं एक एक निरीक्षण करू. बरोबर आहे. आता आकृतीचं इकडे बघितलं तर या पद्धतीने एक त्रिकोण दिसतोय आणि ह्या पद्धतीने एक त्रिकोण दिसतोय. बरोबर आहे. त्रिकोण आपण केला क्लिअर. त्याच्यामध्ये एक रेष दिसते, एक रेष दिसते, या बाजूला दिसते. तर सेंटरला लाईन दिसते का, तर नाही. म्हणजे आपला ए नंबर पर्याय येईल का, तर नाही. ए नंबर पर्याय काय चुकीचा आहे. त्याच पद्धतीने आपण बी नंबर पर्याय बघूया. बी नंबर पर्यायामध्ये अशी एक सरळ लाईन दिसते का, आपण आहे तशी, तर नाही दिसत. आलं लक्षात. म्हणजे बी नंबर पर्याय आकृती येईल का, तर नाही. आता सी नंबर पर्यायाचा आपण नीट विचार केला. आकृती नीट बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आकृती नीट बघितल्यानंतर सी नंबर पर्याय बघा, आपल्याला त्रिकोण पाहिजे. ओके, त्रिकोण भेटला. ओके, त्रिकोण भेटला. त्रिकोणाच्या एक मध्ये सेंटरला, बरोबर आहे. म्हणजे त्या बाजूला या टिंबावर एक सरळ रेष आहे. सरळ रेष नंतर ही रेष सरळ पुढे, ही रेष पण आपली सरळ पुढे आणि एक सेंटरला लाईन आहे. म्हणजे ह्या पद्धतीची आकृती आपल्याला इकडे दिसते. तरी पण आपण डी नंबर पर्याय बघू, पण डी नंबर पर्यायामध्ये सेंटरला लाईनच नाही. म्हणजे डी नंबर पर्याय येईल का, तर नाही. म्हणजे योग्य आकृती आपली लपलेली आकृती पर्याय कोणता येतोय, तर सी नंबर मध्ये लपलेली आकृती आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच आपला योग्य पर्याय क्रमांक कोणता आहे, सी नंबर बरोबर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. ह्या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात. लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर आता पुढील प्रश्नासाठी मी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये प्रश्न उत्तर सोडवून कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर चला आता तुम्हाला 20 सेकंद दिलेले. आकृती कशी शोधायची इकडे लक्ष द्या. या पद्धतीने एक सरळ रेष आहे, या पद्धतीने आणि या पद्धतीने वर रेष आहे, आणि या पद्धतीने एक सरळ रेष आहे, सरळ रेष आहे. इकडे का असं अर्धवर्तुळ, अर्धवर्तुळ आणि इकडे सेंटर लाईन मारलेली. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला आकृती शोधायची आहे. आता आपण सगळ्या आकृतींचं नीट निरीक्षण केलं तर बी ए सोडून आपण ए नंबर मध्ये किंवा बी नंबर किंवा सी नंबर मध्ये डी नंबर त्या आकृतीचं नीट निरीक्षण केलं सगळ्या. आता सी डी मध्ये काही दिसतंय का, तर नाही. सी मध्ये काही दिसतंय का, नाही. त्या पद्धतीचं कुठंच काही दिसत नाही. आणि बी मध्ये दिसतंय का, म्हणजे तुम्हाला पाहिलं लगेच आकृती समजत याच्यामध्ये काहीच दिसत नाही. पण आपण ए नंबर आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर ह्या पद्धतीने तुम्हाला अर्धवर्तुळ, ही एक रेष, अर्धवर्तुळ, या पद्धतीने एक रेष आणि त्या पद्धतीने एक रेष दिसते. बरोबर आहे. आणि ह्या पद्धतीने सरळ रेष, ही खाली रेष आणि वरली रेष. म्हणजे सेम आकृती तुम्हाला काय दिसली, ए पर्यायामध्ये दिसली. म्हणजेच लपलेली आकृती ए पर्यायामध्ये तुम्हाला दिसलेली आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे असतात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला पुढील प्रश्न नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. लपलेली आकृती शोधायची आहे. आता आकृती थोडी वेगळ्या दिसत आहे. म्हणजे काही काही लपलेली आकृती याच्यामध्ये शोधल्या जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही नीट निरीक्षण करा आणि शोधलेल्या आकृतीचा शोधण्यासाठी प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. जेवढी छोटी आकृती राहते तेवढी शोधायला थोडा टाइम लागतो. जेवढी मोठी आकृती तेवढी पटकन सापडते. तर चला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आकृती आधी समजून घेऊ. एक सरळ रेष दिलेली आहे अशा पद्धतीने आणि या पद्धतीने अशी रेष दिलेली. या पद्धतीने आपल्याला काय शोधायची आहे, आकृती शोधायची आहे. तर इकडे लक्ष द्या. आता ए नंबर पर्यायामध्ये आपण नीट विचार केला तर या पद्धतीने आकृती आपल्याला कुठंच दिसत नाही. नीट करा, रेष दिसली, या पद्धतीने काहीतरी वेगळं दिसतंय. ए नंबर पर्यायामध्ये कुठंच दिसत नाही. त्याच्यानंतर आपण बी नंबर पर्यायाचा नीट विचार केला विद्यार्थी मित्रांनो. तर इकडे लक्ष द्या. या पद्धतीने आपल्याला एक रेष पाहिजे. दिसती एक रेष. ओके. एक रेष नंतर ही अशा पद्धतीने रेष. ओके. या पद्धतीने रेष दिसतीये. ओके. व्यवस्थित काढतो. एक रेष, ही रेष दिसते. या पद्धतीने एक रेष. ओके. या पद्धतीने एक रेष. ओके. आणि वर काय एक सरळ रेष अशी. बरोबर आहे. या पद्धतीने वाटते का आकृती सेम वाटते. ठीक आहे. तरी पण आपण काय करू, सी नंबर आकृतीचा नीट विचार करू. आता सी नंबर मध्ये त्रिकोण दिलेले, काय दिलेले, सगळे त्रिकोण दिसत आहेत. तर त्रिकोणाचा काही संबंध लागेल का, तर नाही लागणार. त्याच्यानंतर डी नंबर आकृतीचा नीट विचार केला. या पद्धतीने आकृती एक सरळ रेष, या पद्धतीने आपण केलं.
नाही, कुठंच काही लागत नाही, म्हणजे डी नंबर पर्याय येत नाही. पण आपण बी नंबर आकृतीचा नीट निरीक्षण केलं आकृतीचं, तर आता काही काही वाटणार नाही सर आकृती नाही, पण नीट निरीक्षण करा. आकृती छोटी दिसते पण आकृती काय दिसते, सेम दिसते, म्हणजे लपलेली आकृती. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक आपला कोणता येणार आहे, बी नंबर आकृती पर्याय येणार आहे. आता काही काही आकृत्या मुद्दाम तुम्हाला दिशाभूल करण्यासाठी छोट्या दिलेल्या असतात, आकृतीमध्ये दिलेल्या असतात. आधी आकृती मी नीट पुसली तर ह्या आकृतीमध्ये वाटत नाही, आता तुम्हाला समजून सांगितलं म्हणजे वाटत, पण आधी बघितल्यानंतर वाटणार नाही की आकृतीमध्ये ही आकृती लपलेली. का लपलेली नाही वाटणार, कारण की सरळ दिलेली या पद्धतीने असा कॉलम दिलेला आहे, त्यामुळे यामध्ये वाटत नाही. आकृतीची नीट फोड केली तर आकृतीमध्ये आपल्याला लपलेली आकृती या पद्धतीने दिसत आहे. समजलं? ओके. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला पुढील प्रश्न नीट समजून घ्या. लपलेली आकृती आपल्याला शोधायची आहे. चला 20 सेकंदाचा मी तुम्हाला वेळ देतो, 20 सेकंदामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आकृती आपल्याला कशी शोधायची आहे, या पद्धतीने आकृती शोधायची आहे. आता या पद्धतीने आकृती शोधण्यासाठी आता एक नीट निरीक्षण केलं तर आकृतीचं आपण बाकीचे पर्याय बघू. आता शेवट आपल्याला जी आकृती वाटते तर बी वाटती आणि ए वाटती, त्याच्यामुळे आपल्याला सी वाटते का, सीचा डायरेक्ट विषय कट करून टाका. डी वाटते का, डीचा विषय तर दिसत नाही, त्याच्या पद्धतीने आकृती दिसत नाही, त्याच्यामुळे तो विषय कट करा. फक्त आपल्याला काय करायचं, ए आणि बी मध्ये निरीक्षण करायचं. आता ए आणि बी मध्ये निरीक्षण केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता बीचं आपण नीट निरीक्षण करूया. बी मध्ये काय दिसतंय, या पद्धतीने दिसतंय, म्हणजे ही लाईन वर गेलेली, पण आपल्याला वर पाहिजे का, नाही, हे टोक कुठे आहे, सॉरी ही लाईन कुठे आली, बी नंबरची खाली आलेली, हे कुठे पाहिजे आपल्याला, वर पाहिजे. आणि लक्षात माता या पद्धतीने ए नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर ह्या पद्धतीने आपल्याला कुठे भेटती, ही आकृती भेटती. आता काय कायचं म्हणणं असतं, सर ही बाजू थोडी छोटी ही बाजू मोठी, आकृती आपल्याला तशा विचारू शकतात, छोट्या मोठ्या, त्याच्यावर काय विचार करायचा नाही. फक्त आपल्याला काय लपलेली आकृती सेम, मोठी असो किंवा लहान असो, फक्त त्या पद्धतीने सेम आकृती आपल्याला काय पाहिजे, भेटली पाहिजे. म्हणजेच आपल्याला ए पर्यायामध्ये काय भेटतीये, त्या पद्धतीची आकृती भेटली आहे. म्हणजेच आपली या पद्धतीने ही आकृती ए पर्यायामध्ये भेटलेली आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला 20 सेकंदाचा वेळ मी तुमच्यासाठी, ठीक, 1 मिनिट स्टॉप करतो. स्टॉप का करतो, कारण आपला प्रश्न इकडून चेंज झालेला आहे. प्रश्न चेंज झालेला आहे म्हणून मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो, आणि वाचून दाखवल्यानंतर तुम्ही काय करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला सूचना आपल्याला काय दिली नीट समजून घेऊया. सूचना खालील प्रश्न 29 ते 32 मध्ये प्रश्न आकृती दाखवलेल्या प्रमाणे कागदाच्या एका तुकड्याला दुमटून काही ठिकाणी तो पंच काय केलाय, पंच केला जातो, म्हणजेच कापला जातो. काय केला, पंच केला जातो, म्हणजेच काय केला जातो, कापला जातो. कागदाची ही घडी उघडल्यावर कागद कसा दिसतो, हे पर्यायपैकी, म्हणजे आपल्याला 4 पर्याय दिले, तो कागदाचा पंच किंवा कागद उलगल्यानंतर तो कसा दिसला जातो हे आपल्याला काय करायचंय, त्या आकृतीमधून शोधायचं आहे. समजलं? आणि आलेलं उत्तर तुमच्या ओएलमार्क शीट मध्ये गोळा काळा करायचा आहे. तर चला यासाठी मी तुम्हाला 20 सेकंदाचा काय देतो, वेळ देतो. तर चला 20 सेकंदामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न. आता नीट निरीक्षण केलं विद्यार्थी मित्रांनो तर आपण प्रश्न तुम्हाला समजला असेल. कागदाची घडी उलगडल्यानंतर किंवा दुमटवल्यानंतर झालेली आकृती कापल्यानंतर, बरोबर आहे, भरपूर प्रश्न तुम्हाला शंका पडलेले असतील, बरोबर आहे. मात्र याच्यामध्ये ए बी सी आणि डी मध्ये आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. आता मला सांगा ही आकृती या पद्धतीने दिलेली विद्यार्थी मित्रांनो, इकडे एक त्रिकोण दिसतोय, बरोबर आहे, आणि त्रिकोण दिसून इकडे एक छोटासा त्रिकोण दिसतोय, आणि ह्या पद्धतीने पण काय दिसतोय, त्रिकोण दिसतोय, आणि इकडे पण काय दिसतोय, त्रिकोण दिसतोय. म्हणजे मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, ही घडी ह्या पद्धतीने उमटली, म्हणजे याच्यावर टाकली
तर ही कुठं जाणार आहे, या पद्धतीने कुठं इडे येणार आहे, बरोबर आहे, या पद्धतीने इडे येणार आहे. आणि ह्या त्रिकोण कोणावर जाणार आहे, परत याच्यावर जाणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ज्या पद्धतीने कुठं जाणार आहे त्रिकोण याच्यावर जाणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला आकृती काय करायची आहे, शोधायची आहे. म्हणजे चिड आपल्याला नीट निरीक्षण केलं आकृतीचं, तर ह्या पद्धतीने इड या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने शोधावा लागेल. तिकडे दिसतंय काही, तर नाही. म्हणजे आकृती येईल काही नंबर, तर नाही येणार. त्यानंतर बी नंबर आकृतीचा पुढंच तर्क लागत नाही. बी नंबरला डायरेक्ट इकडे काय दिलेला आहे, या पद्धतीने असा पद्धतीने, म्हणजे बी नंबर आकृतीची पुढं बी तर्क लागणार नाही. आता सी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं, बरोबर आहे. सी नंबर आता हे सेंटरचे भाग, बरोबर आहे, हे सेंटरचे भाग. आता ही लाईन तुम्ही म्हणाल बरोबर आहे, ओके लाईन बरोबर आली, ही लाईन दिसते विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा ही लाईन इकडं घडी मारली तेव्हा ही लाईन पूर्ण क्लिअर झाली. लक्षात, ही लाईन काय झाली, संपूर्ण पूर्ण झाली, बरोबर. ही लाईन पूर्ण झाली आणि ती लाईन पूर्ण झाल्यानंतर ह्या पद्धतीने कॉलम तयार झाला आणि इकडे बी ह्या पद्धतीने कॉलम तयार झाला. ही घडी झाल्यानंतर आणि इकडे काय झाला, त्रिकोण तयार झाला. म्हणजे हे त्रिकोण याच्यावर पडणार आहे, बरोबर आहे. हे त्रिकोण इकडे घडी मारल्यानंतर या त्रिकोण जसं तसं काय पडणार आहे, त्रिकोण पडणार आहे. म्हणजे त्रिकोण याच्यावर पडला म्हणजेच आपला योग्य पर्याय कोणता येणार आहे, तर सी नंबर हा आपला योग्य पर्याय येणार आहे. समजलं, घडी उमटवली दुमटवली कोणत्याही पद्धतीने केलं तरी तुमचा काय येणार आहे, याच पद्धतीने उत्तर येणार आहे. लक्षात. तर अजून तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगेल. काय करायचं, नाही उत्तर शोधता आलं तर सरळ सरळ एका याचे किती गाड्या मारायच्या, 4 गाड्या मारल्यानंतर प्रत्येक याच्यात जायचं, प्रत्येक याची घडी मोजायची, पण त्यावेळेला टाइम लागतो. लक्षात. आता आपण ए नंबर पर्याय बघितलं, बरोबर आहे. आता ए नंबर पर्याय बघितल्यानंतर या पद्धतीने कुठं दिसतंय ते शोधायचं, फक्त एक बाजू शोधायची, लयच उत्तर येतं. ठीक आहे, ठीक आहे. या पद्धतीने आपण संपूर्ण 4 कॉलम तयार केले आणि त्याच्यानंतर घडी. मग आता ह्या पद्धतीने इकडली घडी दिसते, बरोबर आहे. ह्या पद्धतीने सगळ्यांच्यात दिसते, डी मध्ये नाही, डी निघला. परत आपल्याला काय करावं, ही घडी यायचं तुमचा, म्हणजे यासाठी थोडा टाइम लागतो. मग काही काही प्रश्नांमध्ये हे शॉर्ट ट्रिक्स पद्धत चालते. लक्षात. ही पद्धत न वापरता थोडी आपण काय करूया, तर्क लावून आपण उत्तर काढू शकतो. म्हणजेच आपली आकृती कोणची आली, योग्य पर्याय. तर योग्य पर्याय कोणचा आलाय, सी नंबर आलेला आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मी देतो 20 सेकंदाचा वेळ. 20 सेकंदामध्ये उत्तर सोडून आपल्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर चला आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, ही घडी, बरोबर, ही घडी ह्या पद्धतीने उमटवली, याच्यावर गेली, तर मला सांगा आता ही घडी याच्यावर गेली तर ह्या वर्तुळ कधी या पद्धतीने, ही घडी याच्यावर उमटवली तर ठीक आहे, या वर्तुळ असावं, या वर्तुळ असावे आणि ह्या त्रिकोण काय करील, या वर्तुळामध्ये जाईल, बरोबर आहे. ह्या त्रिकोण काय करील, ह्या वर्तुळामध्ये या पद्धतीने, ठीक आहे, या पद्धतीने. म्हणजेच आपल्याला आकृती या पद्धतीने शोधायची आहे. मग या पद्धतीने आकृती शोधण्यासाठी त्रिकोण, आता इकडे बघा, हे त्रिकोण बरोबर आलेला आहे, पण इकडे ह्या त्रिकोण कसा आलेला आहे, हे मधला त्रिकोण एकदम बरोबर आलेला आहे, पण ह्या त्रिकोणाची टोक पुढे ह्या बाजूला पाहिलं होतं, म्हणजे ए नंबर पर्याय येईल का, तर नाही येणार. चला त्यानंतर बी नंबर पर्यायाचा नीट विचार करू. या त्रिकोणचा टोक खाली पाहिलं होतं, ह्या टोकन तिकडे पाहिलं होतं, म्हणजे बी नंबर पर्याय येईल का, तर नाही. आता सी नंबर पर्यायाचा नीट विचार करा. सी नंबर पर्यायाचा इकडे विचार केला तर टोक बरोबर आलेलं आहे, ओके, खाली आलेलं आहे, म्हणजे सी नंबर पर्याय येतो. तरी पण आपण बी नंबर पर्याय चेक, डी नंबर पर्याय चेक करूया. टोक कुठं आलेलं आहे, वर आलेलं आहे, म्हणजे 100% काय चुकीचं आहे, डी नंबर पर्याय काय चुकीचा आहे. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक कोणता आला आपला, तर सी नंबर क्रमांक आलेला आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने आपण काय करायचे असतील, कागदातील उघडणी किंवा पंच केलेले, कागद कापलेले असलेले या पद्धतीने उदाहरण सोडवायचे असतात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. या प्रश्नासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आता चला विद्यार्थी मित्र लक्ष द्या. आता मला सांगा,
ही घडी या बाजूची घडी कोणच्या खाली बाजू, ही बाजू वर नेली, काय केली ही बाजू वर नेली, तर ह्या डी कसा होईल, हे वर्तुळ या पद्धतीने होईल, बरोबर आहे. ही वर्तुळ पद्धतीने ह्या डी कसा जाईल, या इकडे जाईल असा, बरोबर आहे. डी या पद्धतीने जाईल, ए कसा जाईल, ए अशा पद्धतीने जाईल, बरोबर आहे. थोडा मागून मोठा झाला, ठीक आहे, थोडा मोठा झाला होता, बरोबर आहे. ए अशा पद्धतीने खेटलेलं नाही राहणार, पण थोडं तुमच्यासाठी काढून देतोय, ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने आकृती आपली पाहिजे. आता आपण ए नंबर पर्यायाचा नीट विचार केला तर ही आकृती येईन का रे, तर डी इकडे गेला पाहिला, पण डी कुठे गेला, इकडे गेला, पण तो बी सरळ दिला, म्हणजे ए नंबर पर्याय येईल का आपला, तर ए नंबर पर्याय येणार नाही. त्याच्यानंतर बी नंबर आकृतीचा नीट आपण विचार केला तर बी नंबर आकृती आपल्याला जशाला तशी दिसते का बघा बरं, सॉरी इकडे डी आहे, ओके. देख लक्ष, आता बी नंबर आकृतीचा नीट विचार केला, डी दिसतोय, ए दिसतोय, या पद्धतीने अर्धवर्तुळ दिसतंय, इकडं टिंब दिसतोय मध्ये, ओके, आणि या पद्धतीने दिसतंय. बी नंबर पर्याय आपला योग्य दिसतोय. तरी पण आपण पुढले पर्याय आपण चेक करूया. सी नंबर डायरेक्ट सरळ दिलेले आहे, म्हणजे उलटी आकृती कुठं दिसत नाही, सी नंबर पण आकृती काय आपली चुकीची आहे. त्याच्यानंतर ए तिकडून दिला आणि डी तिकडून दिला, म्हणजे हे पण काय चुकीचा, आणि टिंब इकडे दिला, टिंब इकडे पाहिला होता, म्हणजे डी नंबर पण काय चुकीची आकृती आहे. म्हणजेच योग्य आकृती आपली कोणती आहे, तर बी नंबर आकृती आपली काय आहे, तर योग्य पर्याय क्रमांक आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. आता चला द्या एक लक्ष. आता काही काहीचा विचार पडला असता, सर घडी इकडे उमटायची का इकडे उमटायची, आकृत्या कोणत्या बाजून दिल्या आहेत, इकडं आणि इकडं, सगळ्या आकृत्या बाजूने, म्हणजे घडी कुठं या बाजून इकडे उमटवली असेल, कोणत्या बाजूना, तर घडी उमटवली कुठून इकडे उमटवली असेल, बरोबर. या पडदा इकडे केलेला असेल, बरोबर, हे पान इकडे केलं. आता मला सांगा हे पान याच्यावर आणलं तर ही आकृती कशा पद्धतीने, आता इकडे लक्ष द्या, या आकृतीचा इडून आणि इकडे विचार केला तर ही आकृती कशी आकृतीच्या वर येणार आहे, म्हणजे काही काहींची शंका दूर झाली. मग आता ही शंका ही आकृती याच्यावर आली तर ती आकृती कशा पद्धतीने, तर एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती अशा पद्धतीने आली, बरोबर आहे. ही आकृती हे पान इकडे उलटवलं तर ही आकृती या पद्धतीने होणार आहे. आता ह्या पद्धतीने होणारी आकृती नीट निरीक्षण केलं तर ह्या पद्धतीने आकृती आपल्याला कुठं दिसते बघा बरं नीट. आता तुम्ही म्हणशाल सर ही आकृती इकडं पाहिजे नव्हती किंवा ती आकृती तिकडं पाहिजे नव्हती, बरोबर आला असत, बरोबर आहे. पण आपण नीट निरीक्षण केलं तर आता मला सांगा ए नंबर मध्ये नीट निरीक्षण केलं तर काय दिसते आपल्याला, योग्य आकृती दिसते, बरोबर आहे, लाईन दिसते इकडं, ओके. मग आता मला सांगा, आता काही काहीचा डी नंबर पर्याय गेला असेल विचार, आता डी नंबर पर्यायामध्ये लाईन दिसते का बघा बरं, अशा लाईन पाहिजे नव्हत्या, बरोबर आहे. डी नंबर ज्याने लाईन दिल्या नाही, लाईन पुसून टाकल्या, म्हणजे डी नंबर पर्याय येणार नाही. सीचा तर कुठं टाळमेळ लागत नाही, सी येणार नाही, आणि बीचा पण कुठं टाळमेळ लागत नाही, म्हणजे बी येणार नाही. म्हणजे योग्य आकृती आपली कोणती येणार आहे, ए नंबर पर्याय आपली काय येणार आहे, योग्य आकृती येणार आहे. लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. चला पुढील प्रश्नासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो आणि 20 सेकंदामध्ये काय करा, आकृती प्रश्न आपला चेंज झालाय, ठीक आहे. मी तुम्हाला सूचना वाचून दाखवतो, लक्षात. आधी सूचना वाचून दाखवतो व्यवस्थित, आणि सूचना समजल्या तरच आपण काय करूया, आकृतीच्या पुढे जाऊ. चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो, सूचना काय ते समजून घ्या. सूचना, खालील प्रश्न 33 ते 36 मध्ये डावीकडे एक प्रश्न आकृती आणि उजवीकडे ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. प्रश्न, आकृती समोरील ठेवलेल्या आरशातील प्रतिबिंब काय, प्रतिबिंब म्हणजे आरशातील प्रतिमा उजवीकडील कोणत्या आहेत त्या पर्यायापैकी ओएल मार्कशीट मध्ये गोळा काळा करावा. म्हणजे याच्यामध्ये काय शोधायचं तुम्हाला, आरशातील प्रतिमा शोधायच्या. काय शोधायचं आहे,
आरशातील प्रतिमा शोधायच्या आहेत. सोपं आहे, हे भरपूर वेळेस तुम्हाला मी शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही पटकन उत्तर द्याल. तुमच्यासाठी 20 सेकंद दिले. 20 सेकंदामध्ये कमेंट बॉक्स मध्ये आपले उत्तर बरोबर ते कोणचं आहे ते टाकायचा प्रयत्न करा. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता आरशा इकडे लावले, आपण काय केला, आरसा या बाजूला लावला. आता मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत पण सांगितली. काय केलं, प्रश्नपत्रिका आल्या, प्रश्नपत्रिका मागून पाहायची. मागून पाहिल्यानंतर या चारही पर्यायांपैकी कोणची आकृती या पर्यायासारखी दिसली तो पर्याय 100% सेम असतो. म्हणजे आकृती सारखी कोणची आकृती दिसली लस पर्याय तो आला. पण नसेल तुमच्या जवळ तर शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो. आता शॉर्ट ट्रिक्स म्हणजेच काय, आता आरशात आपण असं पाहिलं तर आरसा असा आहे आपल्या उदाहरणार्थ, आरसा हे ठेवलेला आहे उदाहरणार्थ. मग आरसा हे ठेवलेलं तर या बिंदू कुठे येईल, या पद्धतीने येईल, या बिंदूची रेष येईल. ही रेष आल्यानंतर इड ह्या काय पद्धतीने असं राहील का, उलट होईल. आलं लक्षात. मग आता ह्या पद्धतीने आल्यानंतर ही रेष कशी, या पद्धतीने मी छोटी लाल काढतोय, लय मोठी नाही काढता, ठीक आहे, या पद्धतीने. मग आता ह्या पद्धतीने आल्यानंतर ही सरळ रेष अशा पद्धतीने राहील. आता मला सांग, ही रेष जशा तशी राहील वर, ज्या वर रेष राहील ती काय राहील, ज्या पद्धतीने वरच राहील. आलं लक्षात. वर राहिल्यानंतर आता धनुष्यबाणाचं चिन्ह आहे हे जशाल तसं राहील आणि ही लाईन पण जशाल तशी राहील. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करायची, आकृती शोधायची. आता बिंदू दिलेला इड, या बिंदू पण काय राहील, या पद्धतीने जशाला तसा इड राहील. आता ह्या पद्धतीने आकृती आपल्याला कुठं शोधते, कुठं दिसते ते बघा. तर चला, ए नंबर पर्यायाचा नीट आपण विचार केला तर आकृती आपल्याला डायरेक्ट दिसते, बाकीच्या पर्यायांक जायची पण गरज नाही. आता इकडे काय दिले, 2 दिलेले, काय बरोबरच्या फुल्या, म्हणजे ते चुकीची आकृती. आता इकडे बघा, इकडे उलटी फुली दिली म्हणजे आकृती लगेच समजते. आता इकडे डायरेक्ट काय केली आहे, ह्या पद्धतीने दिलेली आहे म्हणजे ही आकृती पण काय आपली चुकीची आहे. सी पण चुकीची, बी पण चुकीची. योग्य आकृती कोणची आली आरशातील प्रतिमा, तर ए नंबर आलेली आहेत. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. चला तर जाऊया आपण आता पुढं. आता पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्यासाठी 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला इकडे लक्ष द्या. आता मी तुम्हाला बोललो आरसा इकडे ठेवलेला आहे त्याच पद्धतीने. आरसा ठेवला म्हणजे आरसा लगतची सावली हीच लावली म्हणजे ही रेष जशाल तशी येणार, बरोबर आहे. ही रेष जशाल तशी येणार परत, ठीक आहे. ही रेष जशाल तशी, ही रेष जशाल तशी, ही रेष जशाल तशी, ही रेष जशाल तशी, इथला बिंदू जशाल तसाच. ओके. आणि बिंदू जशाल तसाच मला सांगा पोरांनो, आता ही रेष इकडे गेलेली म्हणजे ही रेष कुठे जाईल, या पद्धतीने जाईल. आणि या पद्धतीने गेल्यानंतर ही रेष खाली येईल आणि ही रेष खाल्यानंतर ही याला जुळेल आणि याला जुळल्यानंतर या धनुष्याचा भाग असा राहील आणि ही खाली रेष जशाल तशी राहील. म्हणजे ह्या पद्धतीची आकृती आपण नीट निरीक्षण केलं तर लगेच ए नंबर मध्ये पर्यायामध्ये सेम आकृती आपल्याला दिसत आहेत. म्हणजे किती, यामध्ये दुसरीकडे जाण्याची गरज नाही. आता मला सांगा, बी नंबर आपण सगळे पर्याय चेक करू. आता बी नंबर आकृतीचं नीट निरीक्षण केलं, ही आकृती सेम त्यासारखी दिली म्हणजे सेम आकृती दिसती का, तर नाही दिसत. आता विचार करा, हे काय दिलंय, बिंदू. हे बिंदू आता मला सांगा आरशा कसं उलटा होईल का, वर लावला तर ठीक आहे इकडे जाईल, पण ती आरशाची प्रतिमा ह्या बाजून लावलेली, आरसा कोणचा ह्या बाजून लावलाय म्हणजे ही पण आकृती येईल का, तर नाही. सी ने येणार, बी पण येणार. लक्षात. डी नंबर मध्ये काहीतरी वेगळीच आकृती दिली म्हणजे डी नंबर येईल का, तर नाही येणार. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक येणार तुमचा, तर ए नंबर हा योग्य पर्याय क्रमांक येणार आहे. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आता ही आकृती शोधायला एकदम सोपं आहे. तर चला विचारतो, आरसा या बाजून लावलेला आहे. आता लक्ष द्या, आरसा या बाजून लावल्या, आरसा इकडे लावलेला असतात तर आकृती थोडी वेगळी झाली बरोबर. पण आरसा इकडे लावलेला आहे त्याच्यामुळे आकृती मी तुम्हाला सांगतो जशाला तशी आकृती दिसेल. कारण का, आकृतीच्या 4 भाग पाडले तर 4ही भागांमध्ये काय दिसते, आकृती सेम. या बाजूला तीच दिसते, या बाजूला तीच दिसते, या बाजूला तीच दिसते.
म्हणजे इकडे लावलं तर म्हणजे अशा पद्धतीने आकृती आपल्याला पुढे दिसते ते शोधायचंय. तर अशा पद्धतीने आकृती दिसणारी आपल्याला कोणता पर्याय दिसतोय? बी नंबर पर्याय दिसतोय. आता काही काही म्हणतात सर ए नंबर पर्याय, पण ए नंबरला वरून काळा आहे आणि खाली ब्लँक आहे. पण इकडं कसं आहे तर एक लक्ष द्या, इकडं ब्लँक दिलंय आणि वर काय दिलंय? ब्लँक दिलंय. म्हणजेच ए नंबर पर्याय येईल का? तर नाही येणार. तर बी नंबर पर्यायाचा एक योग्य उत्तर आलेलं आहे. आता सी नंबर पर्यायामध्ये येईल का? तर नाही येणार. इकडं पण काय दिलंय गुणाकार, सॉरी बरोबरची खोली दिलेली आहे म्हणजे येईल का? तर नाही. आता इकडे वेगळीच लाईन दिलेली आहे, अशा दोन दोन, म्हणजे येईल का डी नंबर? तर डी पण येणार नाही. म्हणजे योग्य उत्तर कोणतं येणार तुमचं? आरशातील प्रतिमा, तर डी नंबर येणार आहे. आता असं काही काही प्रश्न पडला असेल, सर काही आकृत्या अशा सेम दिसतात का? हो दिसतात हा विद्यार्थी मित्रांनो, तर दिसतात. लक्षात दिसतात. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील. तर चालेल, पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. तर 20 सेकंदामध्ये आकृती व्यवस्थित सोडवायची आहे. तर चला द्या एक लक्ष. इकडे काय दिसतोय? त, बरोबर आहे त. आता मला सांगा या त इड आल्यानंतर ह्या त या कोपऱ्यात आहे, म्हणजे त कुठं जाईल? आता इकडे का आकृती काढतो, या त इड आहे, बरोबर आहे, इड म्हणजे या त कुठं येईल? या पद्धतीने. ठीक आहे, ठीक आहे. या त म्हणजे या त कसा होईल? उलटा होईल, बरोबर आहे, उलटा. उलटा त काढायचा या पद्धतीने. आलं लक्षात? आता मध्ये सेंटरला काय ट आहे, ट कसा होईल? उलटा होईल, बरोबर आहे, उलटा. ट थोडा मोठा काढतो हा, ठीक आहे. ट. आता ट मला सांगा, आता आरशातील प्रतिमा अशी आहे, बरोबर आहे, अशी. या वर्तुळ काय राहील? जशाला तसा. मला सांगा, या वर्तुळ जशाला जसा इकडं समोर राहील, बरोबर आहे, म्हणजे लगेच इकडं लगत येईल ना, म्हणून मी काय करतोय? इकडं काढतोय हा, ठीक आहे. आकृती एकदा चौकोन आखून घेतो, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, ठीक आहे. आता ही आकृती, बरोबर आहे, हे वर्तुळ इड, बरोबर आहे. तर अर्धा वर्तुळ कुठं आहे? वरून काळा आहे, म्हणजे वरूनच राहील, बरोबर आहे. मग याच्यामध्ये ह्या बाजूनं काय आहे? या पद्धतीने एक आयत आहे, तो आयत वरून काळा आहे, बरोबर आहे, वरून काळा. म्हणजे या पद्धतीने काय राहील? वरून काळा. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय शोधायची? आकृती शोधायची. आता आपण ए नंबर आकृतीचा नीट निरीक्षण केला, हे दिसतंय सेम, हे दिसतंय सेम, पण ट दिसतोय का? ट उलटा पाहिला होता? नाही. ओके. त्याच्यानंतर इकडं त उलटा पाहिला होता? नाही. ओके. इकडं अर्धाच वर्तुळ दिलेलं आहे, म्हणजे आकृती वेगळ्या वेगळ्या दिसते. ओके. आता इकडं त उलटा दिसतोय, पण इकडं नीट निरीक्षण केलं तर ही आकृती इकडं काय दिसतोय? आयत वरून काळा पाहिला होता, तो खालून काळा दिलाय. ओके. आता नीट निरीक्षण करा, त उलटा दिलाय, त उलटा दिलाय, दिसतोय. परत ट उलटा दिलाय, परत वर्तुळ दिलंय, अर्ध वर्तुळ काळा केलेलं आहे, अर्ध ब्लँक आहे, आणि इकडं काय दिलंय? आयत दिलाय. आयत तुम्हाला इकडे दिसत असेल, लक्षात व्यवस्थित, वरून काळा आहे खाली काय? धावला आहे, म्हणजे ही सेम आकृती दिसते. म्हणजे डी नंबर पर्याय तुमची काय आलेली आहे? सेम आकृती आलेली आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने काय करायचं असतं? लॉजिक काढून व्यवस्थित पद्धतीने उत्तर शोधायचं असतं. तर चला न वेळ घेता आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्नासाठी मी तुम्हाला प्रश्न टाईप चेंज झाला, ठीक आहे. टाईप चेंज झाला तर मी तुम्हाला आधी सर्वप्रथम प्रश्न वाचून दाखवतो. सूचना, खालील प्रश्न 37 ते 40 मध्ये डावीकडे एक प्रश्न आकृती असून उजवीकडे ए, बी, सी आणि डी या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. प्रश्न आकृती मधील तुकडे जोडून तयार होणारी ज्या आकृतीमध्ये आहे तिचा क्रमांक चौकटीत इंग्रजीत लिहावे, म्हणजे ओएल मार्कशीट मध्ये लिहावे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, ज्या 1, 2, 3 या पद्धतीने आकृत्या दिलेल्या आहेत, या आकृत्या ए, बी, सी आणि डी मध्ये कुठेतरी लपलेल्या आहेत. त्या आकृत्या काय करायच्या? आपल्याला शोधायच्या आहेत. लक्षात? ठीक आहे, शोधायच्या आहेत. तर चला या प्रश्नासाठी तुमच्यासाठी देतो 20 सेकंदाचा वेळ. 20 सेकंदामध्ये या प्रश्न आकृती तुम्हाला शोधता आल्या पाहिजे.
तर चला आता याच्यामध्ये डायरेक्ट आपण जाऊ, लक्षात डायरेक्ट जाऊ, म्हणजे डायरेक्ट गेलं का म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. आता आपल्याला कोणत्या पद्धतीने त्रिकोण पाहिजे, बरोबर आहे, काय पाहिजे, त्रिकोण. तर आपल्याला त्रिकोण पाहिजे तर आपण या पद्धतीची आकृती बघा, 1 2 3 4. आता बघा 1 2 3 आणि 4. एक आकडा देऊ हिला एक आकडा देऊ, सापडली. ओके ठीक आहे, लगेच आकृती शोधते, बाकीच्या आकृत्यामध्ये काही दिसतच नाही. तर त्याच्यानंतर पुढं ठीक आहे, त्यानंतर आता ह्या पद्धतीची आकृती बघा बरं, 1 2 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. हिला 2 आकडा देऊ, हिला 2 आकडा देऊ. आणि आता दोन साइड सर यो त्रिकोण एकदम असा एकदम आखीव रेखीव आहे, तसं त्रिकोण आखीव रेखीव नाही, पण दिसतो ना पूर्ण त्रिकोण दिसतो ना, म्हणजे 3 आकडा द्या, त्याला 3 आकडा द्या. सापडलं. ह्या पद्धतीने सोडायच्या राहतात विद्यार्थी मित्रांनो प्रश्न, एकदम अजिबात टेन्शन नाही. तसं बाकीच्या बी नंबर पर्यायामध्ये बघितल्या तशा पद्धतीने आकृती तुम्हाला कुठं दिसणार नाही, त्रिकोण दिसत नाही, त्याच्यामुळे विषय संपवतोय. आता याच्यामध्ये नीट निरीक्षण केलं, त्रिकोण दिसतोय, पण बाकीच्या आकृत्या तुम्हाला आता हे तुम्हाला सर ही आकृती इकडे दिसते, बरोबर आहे, 1 नंबरची आकृती दिसते. आता इकडे 3 नंबर आपण कशाला नाव दिलं, त्रिकोणाला 3 दिसते, पण 2 नंबर आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर दिसते का रेड या पद्धतीने 2 नंबर आकृती थोडी वेगळी आकृती. आता डी नंबर पर्यायामध्ये कुठं दिसत नाही, म्हणजे हे पर्याय का आपले तर नाही येणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक आपला कोणता आहे, ए नंबर. ह्या पद्धतीने काय करायचे, क्रमांक टाकून घ्यायचे आणि उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा असतो. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. समजलं, पुसूया, म्हणजे पुसल्यानंतर तुम्हाला समजेल आकृती कशी जुळली. लक्षात आपला योग्य उत्तर कोणचं आहे, ए नंबर. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तुम्हाला सोडवण्यासाठी किती 20 सेकंद दिलेले, किती दिलेले 20 सेकंद. वीस सेकंदात उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. चला द्या एक लक्षात, व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण संकल्पना दूर होतील परीक्षेवर. आणि छोट्या मोठ्या तुमच्या संकल्पना असतात, पेपर असलं चालू असला तुम्ही विचारत जातात, त्याच्यामुळे तेवढ्या विद्यार्थ्यांना मी एक वेळेस सांगू शकत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना संकल्पना कंप्लीट होत जातील. लक्षात. तर चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. आता नीट आपण आकृत्या 1 2 3 4 चार आकृत्या दिल्या. आता ए बी सी डी मध्ये पर्यायामध्ये आपल्याला 4 आकृत्या शोधायच्या आहेत. तर 4 आकृत्या शोधण्यासाठी आता आपण नीट आकृतींचा नीट निरीक्षण केलं, ठीक आहे, नीट निरीक्षण केलं तर इकडे आपल्याला आकृत्या शोधल्या जाणार आहे. आता ए नंबर आकृतीमध्ये नीट निरीक्षण केलं तर ह्या अशा पद्धतीची आकृती आपल्याला कुठं दिसत नाही, त्याच्यामुळे याचा डायरेक्ट विषय कट करा, बरोबर आहे. आता बी नंबर आकृतीमध्ये नीट निरीक्षण केलं तर एक एक आकृतीचं आपण नीट निरीक्षण करू, बरोबर आहे. एक लक्ष. आता बघा इकडं या पद्धतीने काय शोधला, त्रिकोण, बरोबर आहे, त्रिकोण. आता इकडे सगळे 3 बाजूचे, फक्त एकाला 4 बाजू आहे. ओके. आता इकडे लक्ष द्या, ह्या पद्धतीने एक त्रिकोण ह्या बाजूने होतं म्हणजे तुम्हाला समजेल, ठीक आहे. या बाजूने एक त्रिकोण, याला 2 नाव दिलं, म्हणजे या पद्धतीचा त्रिकोण कुठे दिसतोय तर एक आपण त्रिकोण कोणचाही जोडू शकतो, इकडं जोडू शकतो, ह्या जोडू शकतो, बरोबर आहे, दोन्ही त्रिकोण सेम. बघा त्याच्यानंतर परत इकडे काय दिसतोय, या पद्धतीने एक त्रिकोण दिसतोय, याला 3 आकडा देऊ, याला पण 3 आकडा देऊ. ओके. आता ठीक आहे, काही काहीचं म्हणणं असं सर ही रेष थोडी नॉर्मल आहे, पण इकडे रेष काय दिली एकदम सरळ अशी काट, म्हणजे एकदम तिरपी दिलेली आहे, म्हणजे या पद्धतीने एक तयार झालं, म्हणजे एक बाजू, 2 बाजू, 3 बाजू आणि 4 बाजू. मग एक बाजू, 2 बाजू, 3 बाजू आणि 4 बाजू. याला 4 आकडा द्या, याला 4 आकडा द्या, म्हणजे आकृती आपली जुळती मिळती झाली. ओके. तरी पण आपण सी नंबर पर्याय जाऊ. आता बघा या पद्धतीने 4 नंबरची शोधली आणि परत इकडे 4 नंबर शोधले जाते, बरोबर आहे. इकडे एक त्रिकोण शोधला जातोय, बरोबर आहे, छोटा त्रिकोण आहे, छोट्या त्रिकोणाला आपण 1 आकडा देतो, इकडं परत इकडे 1 नंबरचा त्रिकोण सापडला जातो, म्हणजे ही आकृती आपली कुठंच बसत नाही. आता इकडे बघा, इकडे डायरेक्ट आपल्याला काय दिले, चौकोन, चौरस हे असेल की, बरोबर आहे, म्हणजे हे आहे का आपल्याला त्याच्यामध्ये तर नाही, म्हणजे डी नंबर पर्याय येईल का तर नाही, म्हणजे योग्य पर्याय क्रमांक आपला कोणता येईल, बी नंबर येईल. बी नंबर मध्ये अशा पद्धतीने तुम्ही लॉजिक लावलं तर तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची उत्तर सापडतील. समजलं. चला जाऊया न वेळ घेता पुढील
प्रश्नाकडे. व्हिडिओ खूप मोठा झाला म्हणून पाहिला कंटाळा करायचा नाही, हे तुमच्या फायद्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. कारण की व्हिडिओ मोठा झाला आणि मग ते मला कंटाळा येतोय, मी पाहू का, पप्पानं मोबाईल मागितला, मम्मीनं मोबाईल मागितला, जेव्हा वेळ भेटल तेव्हा पाहण्याचा प्रयत्न करा. तर चला न वेळ घेता जाऊया आपण. तुम्हाला 20 सेकंद देतो, 20 सेकंदामध्ये हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आता 39 नंबरचा आपला प्रश्न आहे. चला आता इकडे आपल्याला 1 2 3 4 चार आकृती दिसत आहे. चार आकृती आपल्याला शोधायच्या, बरोबर आहे. आता चार आकृत्या शोधायच्या आहेत. वर्तुळ, ओके वर्तुळ, पण गडद वर्तुळ दिलाय म्हणजे इकडे लगेच कट, विषय संपला. ओके आता बी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं. इकडे 2 वर्तुळ दिले म्हणजे विषय कट, डायरेक्ट पुढे जायचं. ओके आता डी नंबर पर्याय सी राहू दे. डी नंबर पर्यायामध्ये वर्तुळ दिलेच नाही म्हणजे पर्याय कट, म्हणजे डायरेक्ट आपण न सोडवता उत्तर आपलं येऊ शकतं. काय न सोडवता उत्तर डायरेक्ट आपण काळ केलं तरी आपलं उत्तर बरोबर होईल. तरी पण आपण प्रश्नाला जुळती मिळती आकृती बसते का ते बघू. वर्तुळ दिसतंय, ओके वर्तुळ, याला एक नाव देतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये वर्तुळ एक आलं. चालेल, वर्तुळानंतर आता त्रिकोण, ओके याला 2 आकडा दिला, याला 2 आकडा दिला. ओके त्याच्यानंतर परत एक त्रिकोण दिसतोय एक त्रिकोण या पद्धतीने, याला 3 आकडा दिला. ओके याला 3 आकडा दिला. ओके त्याच पद्धतीने 1 2 3 आणि 4 बाजू असलेला, बरोबर याला 4 आकडा दिला आणि याला 4 बाजू असलेली. ओके समजलं, काहीच नाही. म्हणजे तुमचा सी नंबर पर्याय एकदम अगदी बरोबर आलेला आहे. म्हणजे तुम्ही आकृत्या कट करून शोधण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. ओके माईक बंद झाला काय, माईकची चार्जिंग उतरली का तुम्हाला काहीच आवाज येणार नाही. तर चला जाऊया न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. आता बुद्धिमत्ताचा आपला एकदम शेवटचा प्रश्न आहे. शेवटच्या प्रश्नासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो आणि 20 सेकंदात प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर चला आता आकृत्या अशा खूप वेगवेगळ्या आकृती दिसते, पण आकृत्या किती शोधायच्या, 1 2 3 4 चार आकृत्या शोधायच्या. आता 4 आकृत्या शोधण्यासाठी ए नंबर आकृतीचा आपण नीट विचार केलाय तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 म्हणजे एक धरलं तर भरपूर काही मोठं दिसतंय, म्हणजे एचा आपण थोडा बाजूला राहून देऊ. त्याच्यानंतर बी नंबर आकृतीचा नीट विचार करू. बी नंबर आपण केला तर अर्धवर्तुळ दिसतंय, पण ते अर्धवर्तुळ आपल्याला थोडं वेगळंच दिसतंय, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये अर्धवर्तुळाचा पुढंच भाग नाही लागत. ते अर्धवर्तुळ एक या पद्धतीने दिसतंय का, हो दिसतंय. त्याच्यानंतर त्रिकोण. आता मला सांगा त्या पर्यायामध्ये त्रिकोण दिलाच नाही. ओके 3 बाजू असलेलं कुठं दिलाय का, म्हणजे बी नंबर पर्याय नाही येणार. लक्षात. चला पुढं. आता अर्धवर्तुळ या पद्धतीने, बरोबर आहे. ओके एक आकडा याला दिला, ओके एक आकडा याला दिला, दिसतंय सेम. ओके त्याच्यानंतर आता पुढं या पद्धतीने इकडे लक्ष द्या, इकडे एक रेष, बरोबर आहे. या पद्धतीने आपण बाजू म्हणतो 1 2 आणि 4 बाजू. 4 बाजू असलेला असं पुढे दिसतंय का, एक मिनिट एक पुसून काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इकडं कसे या पद्धतीने, या पद्धतीने असलेला ओके दिसतोय. इकडे याला 2 अंक दिले. ओके याला 2 अंक, याला ऑलरेडी 1 अंक आपण दिलेला आहे. ओके ठीक, 2 भेटला. आता आपण या आकृतीचा विचार करू. कोणत्या आकृतीचा, इडून अशी आहे पद्धतीने, अशी अशी अशी, म्हणजे की 2 बाजू आणि त्या पद्धतीने अशी रेष मारलेली सरळ, बरोबर आहे. मग आता ह्या आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं. कोणत्या रे, ह्या आकृतीचं या वेळ अर्धा दिसतंय. ओके ओके एक रेष एक रेष एक रेष, याला 3 अंक दिला, याला 3 अंक दिले. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. ओके त्याच्यानंतर आता पुढं एक रेष, ही 2 ही 3 आणि ही 4. ओके 1
2 3 आणि 4 याला 4 बॉल. ओके, याला सेम दिसतंय. ओके, सी नंबर पर्याय आपला जुळता मिळत आहे. आता डी का जाऊ बरं आपण. डी मध्ये यावेळेला अशा पद्धतीने त्रिकोण दिलाय. त्रिकोणाची आकृतीच नाही म्हणजे या पर्याय लगेच कट होतो आपला. म्हणजे योग्य पर्याय कोणता येतोय तर सी नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक 1 आहे. समजलं पुसू म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. लक्षात म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आकृती शोधायची असेल तर ह्या पद्धतीने शोधायच्या असतात. समजलं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 40 प्रश्न अंक म्हणजे बुद्धिमत्ताचे बघितले. त्यालाच आपण म्हणतो मानसिक क्षमता चाचणी. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही खरंच शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमच्या बुद्धिमत्ताच्या एकदम संकल्पना कंप्लीट झाल्या असतील असं मला वाटतं. अजून नसतील झाल्या तर आपले काही भरपूर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल आहेत ते व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुम्हाला संपूर्ण संकल्पना कंप्लीट होत जातील. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आता दुसरा प्रश्नपत्रिका दुसऱ्या व्हिडिओमध्ये अंकगणित म्हणजे अंकगणित आपण घेऊन येणार आहोत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये अंकगणिताची कोणाला काही अडचण असेल तो व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघा. त्याच्यामुळे तुमची अंकगणिताची संपूर्ण बेसिक पासून तर थर्ड पर्यंत संपूर्ण संकल्पना कंप्लीट होतील. तर विद्यार्थी मित्रांनो मला एक सांगायचंय तुम्हाला. तर लक्षात एक सांगायचं काय तात्पर्य तर तुम्हाला मला सांगणं एक कळकळीची विनंती आहे. तुम्ही बुद्धिमत्ता असो अंकगणित असो आणि मराठी व्याकरणाची उत्तरे असो पेपर हातात आल्यानंतर व्यवस्थित मन लावून चित लावून वाचला तर तुमचा एकही मार्क पुढे जाणार नाही नवोदय मध्ये. लक्षात नवोदय असो तुम्ही स्कॉलरशिप कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी बसेल असू द्या बीटीएस असो मंथन असो कोणत्याही पण तुम्हाला मला एक कळकळीची विनंती आहे. प्रश्न आधी संपूर्ण वाचा तरच तुम्हाला प्रश्नामधील सूचनामधील प्रश्न व्यवस्थित समजले जातील. लक्षात. त्याशिवाय तुम्हाला सूचना नाही व्यवस्थित वाचल्या तर प्रश्न काही समजणार नाहीत याची सर्व विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. आणि अजून एक महत्वाची सूचना म्हणजे विद्यार्थ्यांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर संपूर्ण संकल्पना तुमच्या कंप्लीट होतील. काही शंका असेल तर जरूर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये किंवा आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9657574945 या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करू शकतात. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र.